यांच्या वतीनं आपण सर्व सन्माननीय सभासद बंधू आणि भगिनी या ठिकाणी आज दिनांक 10 एप्रिल सॅम्युअल हॅनेमॅन जयंती, होमिओपॅथीचे जनक आणि जागतिक होमिओपॅथिक दिवस आज या ठिकाणी साजरा करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. सर्वांचं असोसिएशनच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो. या ठिकाणी आपण आज हा छोटासा कार्यक्रम घेतला आहे. त्यामध्ये काही आपल्याला लेक्चर्स ऐकायला मिळतील आणि त्या लेक्चर्स देणाऱ्या मान्यवर आहेत त्यांना मी विनंती करतो. डॉक्टर गिरिजा शिंदे या पुण्याहून आले, त्यांना मी विनंती करतो की आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि डॉक्टर माधवराव पोळ यांनाही मी विनंती करतो की आपण समोर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आजचे आपल्याला लाभलेले पाहुणे यांची मी ओळख थोड्या वेळाने करून देईलच. सर्वप्रथम या ठिकाणी आपण हा जो मुख्य कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय. डॉक्टर सॅम्युअल हॅनेमॅन यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करणार आहोत आपण. आणि या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर माधवराव पोळ आणि डॉक्टर गिरिजा शिंदे मॅडम या दोघांनाही विनंती करतो की आपण प्रतिमेचं पूजन करायचं. यासोबत मी आपली नवीन कमिटी अध्यक्ष डॉक्टर योगेश साळुंखे, मानसिंग शिंदे, कल्याण बोबडे आणि अनिल टेंगले यांनाही या कमिटीला विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी आपली कमिटी आणि मान्यवर यांच्या हस्ते या ठिकाणी सॅम्युअल हॅनेमॅन यांच्या प्रतिमेचं पूजन केलं जात आहे. चालू झालं. या पाचव्या या ठिकाणी प्रतिमेचं पूजन झालेलं आहे आणि आपल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे. सर्वप्रथम पुण्याहून आपल्यासाठी खास आलेल्या डॉक्टर गिरिजा शिंदे मॅडम, मी डॉक्टर अनुराधा नाळे मॅडम यांना विनंती करतो की आपण या शिंदे मॅडमचं या ठिकाणी आपण स्वागत करायचे. पुष्पगुच्छ देऊ. याच्यानंतर मी विनंती करतो की डॉक्टर शिवाजी आगावडे सरांना विनंती करतो की आपण डॉक्टर माधवराव पोळे यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर मी त्या प्रमुख पाहुण्यांचा थोडक्यात परिचय करून देतो.
डॉक्टर गिरिजा शिंदे मॅडम या पुण्याहून आलेल्या आहेत. एक उत्कृष्ट मॅरेथॉनपटू अशी त्यांची ओळख आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाचं आजच्या दृष्टीनं 20 वर्षे ते होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतात आणि त्यांचा प्रचंड प्रदीर्घ असा अनुभव आपल्या क्षेत्रातला आहे आणि आपल्याला ते मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. दुसरं जे आपल्याला लाभलेलं जे व्यक्तिमत्व आहे त्यांची ओळख करून द्यायची म्हणलं तर एखादा सेमिनार घ्यावा लागेल खरं तर, कारण थोडक्यात ओळख होणार नाही त्यांची, परंतु अल्पपरिचय सगळ्यांनाच माहिती आहेत आपले डॉक्टर माधवराव पोळ. आजच्या दिवसाची खास ओळख सांगायचं म्हटलं तर MBBS DCH केलेलं आहे, ॲलोपॅथीमधून उच्च शिक्षण घेतलेले आहेत आणि ते होमिओपॅथीच्या प्रेमात आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बालरोग तज्ज्ञ म्हणून त्याची खूपच फलटणमध्ये ख्याती आहे. त्यांनी खूप अतिशय उत्कृष्ट अशी प्रॅक्टिस या ठिकाणी फलटण नगरीमध्ये केलेली आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून त्यांचं काम जवळजवळ देशभरात पोचलेलं आहे. सेंद्रिय शेती असेल, विषमुक्त अन्न, निरोगी शरीर या ठिकाणी त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगचे कोर्सेस याच्या माध्यमातून ते जवळजवळ देशभरात ते प्रसिद्ध आहेत. परंतु आजच्या दिवसाची ओळख महत्त्वाची म्हणलं तरी ते बालरोग तज्ज्ञ ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करता करता त्यांना होमिओपॅथीवरचा विश्वास वाढला आणि ते होमिओपॅथीच्या प्रेमात पडले आणि अतिशय चांगल्या प्रकारे ते होमिओपॅथी करतात लहान मुलांच्यामध्ये आणि त्याच्याच विषयी मार्गदर्शन करण्यासाठी सर या ठिकाणी आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचंही या ठिकाणी मनापासून परत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं. आता आपण जास्त वेळ न घेता आपण मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतोय. बऱ्याच वेळा असं असतं की संघटना म्हटली की उशिरा यायची लोकांना सवय असते बऱ्याच संघटनांमध्ये. त्याच्यानंतर जेवण हा प्रकार शेवटी असतो, परंतु आपल्या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की आपण अगोदर जेवण देतो. म्हणजे कसं आहे, संघटना छोटी असो का मोठी, कळालं पाहिजे लोकांची उपस्थिती कशी वाढते ती. शेवटी जेवण म्हटलं की लोक शेवटी येतात, अगोदर जेवण म्हटलं की लोक अगोदर येतात. त्याच्यामुळं अगोदर जेवण ठेवणं हे बऱ्यापैकी चांगलं आहे. आणि या ठिकाणी मी डॉक्टर गिरिजा शिंदे मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शनपर आपलं आहे ते या ठिकाणी सुरू करावं. अनिल, चेअर इकडे तिकडे बाजूला घेऊ आपण, चेअर बाजूला घेऊ. तुला नाही मोठी शोल्टॅक आहे. ओके, नमस्कार. नमस्कार, मी डॉक्टर गिरिजा शिंदे. मी धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजमधून MD कंप्लीट केलं आहे. ऑर्गॅनन ऑफ मेडिसिनमधून मी MD कंप्लीट केलं आहे. आज ॲक्च्युली खरं तर तुमच्यासमोर लेक्चर द्यायला मी आलेली नाही आहे. माझे जे एक्सपिरियन्स आहेत
माझी प्रॅक्टिस सुरू करताना, होमिओपॅथिक प्रॅक्टिस सुरू करताना जो मला अनुभव आला इतके काही वर्ष, गेल्या 20 वर्षांमधला, तो मी फक्त शेअर करेन. त्यात काही असं खूप मोठं किंवा भव्य दिव्य नाही आहे. एक छोटासा प्रयत्न आहे की जे मला समजलं आहे किंवा ज्या मेडिसिन्सनी मला मदत केली आहे माझ्या जनरल प्रॅक्टिसमध्ये, तीच तुमच्याबरोबर फक्त मी शेअर करते. तर ॲक्च्युली जेवण सगळ्यांचं अगदी व्यवस्थित झालेलं आहे. मला डाऊट आहे की सगळ्यांना कितपत हे प्रेझेंटेशन किंवा जे काही मी तुम्हाला शेअर करते झोप येऊ नये याची मी काळजी घेईन सगळ्यांना. सो लेट्स स्टार्ट. ॲक्च्युली जनरल प्रॅक्टिस करताना आपल्याला बऱ्याचशा गोष्टींची सवय असते की आपण पेशंट आला की त्याला सिम्पटम्स विचारतो, काय होतंय. जनरली पेशंट सांगतात की हे डोकं दुखतंय, हे होतंय, आणि त्यानुसार आपण प्रिस्क्राईब करतो. होमिओपॅथीविषयी आपला बाऊ असा असतो की खूप मोठी हिस्ट्री घ्यावी लागते. इव्हन ॲक्यूटमध्ये पण हिस्ट्री घ्यावी लागेल आपल्याला. बेसिक 4 गोष्टी लक्षात ठेवल्या तरी पण आपण होमिओपॅथीमध्ये सुद्धा ह्या 4 गोष्टींच्या बेसिसवरती पटकन मेडिसिन देऊ शकतो. माझा अनुभव असा आहे की ह्या अशा केसेस असतात ज्या मी निवडलेल्या आहेत, जे मी एलिमेंट्स किंवा डिसीजेस निवडलेले आहेत, ते असे आहेत की ते कॉमनली आपल्याला डे टू डे प्रॅक्टिसमध्ये याच सिम्पटम्सचे पेशंट जास्त येतात. सो हे काही गोष्टी आहेत की ज्या द केसेस विच कॅन मेक यू आयदर हिरो ऑर झिरो. सो बरेच वेळा ह्या डॉक्टरला हे XYZ एंटिटीज क्लिअर करता नाही आली किंवा ह्यालाच औषध देतात नाही, हा काय मोठा आजार बरा करणार आहे, असं पेशंटमधनं बरेच वेळा आपल्याला ऐकायला मिळतं. सो ह्या अशा प्रकारच्या केसेस आहेत. सो जेव्हा कधी पेशंट येतो तेव्हा बेसिक आपण WH टाईप क्वेश्चन्स विचारणं अपेक्षित असतं, त्याच्याशिवाय प्रोग्रेस करणं म्हणजे त्यामुळे मेडिसिन काढायला तुम्हाला जास्त चांगली मदत होईल. सो व्हॉट, व्हेन, व्हाय, वेअर, हाऊ आणि व्हेन विथ, म्हणजे काय झालं, कशामुळे झालं, काय होतं आहे त्याच्याबरोबर, बाकीचे असोसिएटेड सिम्पटम्स किंवा कन्कॉमिटंट काय आहेत हे सुद्धा विचारणं होमिओपॅथिक प्रिस्क्रिप्शनच्या दृष्टीनं जरुरी आहे. आणि पोटेन्सी सिलेक्शनच्या बाबतीत मी आता जे काही हे घेतलेल्या आहेत डिसीजेस किंवा जे काही कंप्लेंट्स घेतलेल्या आहेत त्यांची पोटेन्सी सिलेक्शन मी शक्यतो 30 to 200च्या दरम्यानच ठेवलेली आहे. नेक्स्ट स्लाइड्स. ओके. सो आज 10 एप्रिल असल्यामुळे मी 10 सिस्टीम्स सिलेक्ट केलेल्या आहेत. ह्या सिस्टीमपैकी आपण जनरलाइज आणि थोडेफार स्पेसिफिक आजार बघूया. अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याच्यामध्ये कॉमन कोल्ड आणि ॲलर्जी ग्लँड. आता ह्याच्यामध्ये खूप सारे आहेत बाकीचे, पण मी त्यातल्या त्यात कॉमन घ्यायचा प्रयत्न केला की ज्याचा आपल्याला थोडासा मला ज्याच्यामध्ये छान रिझल्ट्स मिळालेत किंवा ज्या मेडिसिन्सनी तेच मेडिसिन मी घेतलेले आहेत. कॉमन कोल्ड, ह्या मेडिसिन व्यतिरिक्त मला फारसे मेडिसिन वापरावेच नाहीत लागले कॉमन कोल्डसाठी. हेच ॲकोनाईट, ॲलियम सेपा, बेलाडोना, युफ्रेशिया, जलसेमियम, हिपारसल्फ, आर्सेनिक अल्बम, नक्स होमिका, सबॅडिला, कालीबीज यांनी मोस्ट ऑफ द कॉमन कोल्डचे सगळ्याच ऋतूंमध्ये, म्हणजे तिन्ही कुठलाही ऋतू असू दे, मग ते ॲक्यूट असू दे, क्रॉनिक असू दे, ह्याच मेडिसिन्सनी मला बऱ्यापैकी हेल्प केलेली आहे. आणि मोस्ट ऑफ द केसेस 2-3 दिवसामध्ये कवर होऊन जातात कॉमन कोल्डच्या ह्याच मेडिसिन्सच्या थ्रू. ह्याचं ॲक्च्युली नंतर मी तुम्हाला PPT किंवा PDF सरांकडे सेंड करेन. नोट्स वगैरे त्याच्या तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. नेक्स्ट. सो ॲकोनाईट, जसं की सगळ्यांना माहिती आहे, कुठलाही सर्दी, ताप, खोकला सडननेसनी कुठलाही पेशंट कुठलाही पहिल्यांदा आला की पहिल्यांदा डोक्यात ॲकोनाईट आलंच पाहिजे, कारण ॲकोनाईटकडे तो सडन ऑनसेट आहे. एक्सपोजर टू ड्राय कोल्ड एअर असतं युजली. ड्रॉट ऑफ एअर आहे, ट्रॅव्हलिंग केलं आहे, हवा लागली, गार हवा लागलेली आहे आणि मग गार हवेमुळं नाक चोंदलं आहे, डोकं दुखतं आहे, N नंबर ऑफ एलिमेंट्स जे काही कोल्ड ड्राय एअरमुळं तुम्हाला होत आहेत ते सगळे ॲकोनाईटमध्ये कव्हर होतात. कुठल्याही आजाराची फर्स्ट स्टेज जिथं इन्फ्लमेशन आहे, जिथे अजून पॅथॉलॉजी प्रोग्रेसच झालेली नाही आहे, फक्त फंक्शनल लेवलवरती आजार आहे, तिथे तुम्ही ॲकोनाईट देता. म्हणून ॲकोनाईटसाठी कायम लक्षात ठेवायचं की जेव्हा एक्सपोजर झाल्या किंवा शी एक्सपोज झाल्या पेशंट तुमच्याकडे येतो आहे विदिन 24 hours, ॲकोनाईट इज द फर्स्ट चॉईस ऑफ रेमेडी. छान रिझल्ट्स येतात. 30 रिपिटेशन अगदी व्यवस्थित करू शकता. त्याच्याबरोबर जे सिम्पटम्स तुम्हाला ॲकोनाईट डिफरन्शिएट करायला मदत करेल ते म्हणजे इन केस ऑफ कॉमन कोल्ड ड्रॉपिंग ऑफ क्लिअर हॉट वॉटर, अगदी गरम पाणी नाकातनं येतं असं पेशंट सांगतो स्पेसिफिकली. आणि त्याच्याबरोबर ॲकोनाईटची जी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ॲकोनाईट अँक्शियस असतो,
मेंटली आणि फिजिकली दोन्ही पद्धतीनं रेसलेस असतो. रस्टॉक्स फिजिकली रेसलेस असतो, तो इकडे तिकडे हलतो, त्याला फिजिकल रेसनेस हवा आहे. पण ॲकोनाईट मेंटली आणि फिजिकली दोन्ही रेसलेस असतो. सो नेक्स्ट रेमेडी ॲलियम सेपा. ॲलियम सेपा हे फीवरमध्ये खूप छान, म्हणजे ॲलर्जिक रायनायटिसचे पेशंट असू देत किंवा इन जनरल सर्दी खोकला असे जे शिंकांचे पेशंट्स असतात, ह्या केसेसमध्ये सुद्धा ॲलियम सेपा खूप छान काम करतं. स्ट्रीमिंग ऑफ आईज अँड नोज विथ द रेडनेस, ॲक्रिड नेझल डिस्चार्ज, ब्लँड आय डिस्चार्ज असतो, रिव्हर्स ऑफ युफ्रेशिया. युफ्रेशिया आणि ॲलियम सेपा दोन्ही इंडिकेटेड असतात, त्यावेळेस मग डिफरन्शिएशन करायला आपल्याला आय डिस्चार्ज मदत करतो. आणि ॲलियम सेपाबरोबर कॉमन कोल्डमध्ये ॲलियम सेपामध्ये कॅटॅरल लॅरेंजायटिस म्हणजे घसा दुखत असतो आणि अगदी घशाला त्रास असल्यामुळं पेशंट अक्षरशः घसा धरून पण सांगतो बरेच वेळा की नाही घसा जास्त दुखते, घशाला हात लावून तो स्पेसिफिकली सांगेल. नेक्स्ट रेमेडी बेलाडोना. आय थिंक बेलाडोनासारखं वाईडली यूज, ॲक्यूटमध्ये वाईडली यूज असलेली कुठलीच रेमेडी नसेल, कारण ती कुठल्याही कंप्लेंटसाठी, ॲक्यूटच्या कंप्लेंटसाठी आपण वापरू शकतो. मग ते कोलिक असू दे, ऑरेल्स हेडेक असू दे, कॉमन कोल्ड असू दे. तर ह्या सिच्युएशनमध्ये बेलाडोनाचं वन्स अगेन ॲकोनाईटसारखंच सडन ऑनसेट आहे, कंजेशन आहे, मॅडनिंग हेडेक आहे, कोरायझा विथ रेड इंजेक्टेड थ्रोट, रेडनेस हे मार्क आहे. रेडनेस, ड्रायनेस आणि हीट हे बेलाडोनाचे 3 मार्कर्स आहेत. वन्स अगेन केस धुतल्यावरती कधी कधी सर्दीची सुरुवात होते किंवा हेअरकट करून आला, हेअरकट केला आहे आणि मग सर्दी झाली आहे, बेलाडोना अगदी छान काम करतं अशा सिच्युएशनमध्ये. वन्स अगेन युफ्रेशिया, नेझल डिस्चार्ज ब्लँड असतो आणि लॅक्रिमेशन ॲक्रिड असतं, म्हणजे डोळ्यातनं येणारं पाणी जास्त त्रासदायक ठरतं आणि नेझल डिस्चार्जचा एवढा त्रास नसतो. वेअरॅज आर्सेनिक अल्बममध्ये बघा, आर्सेनिक आयोडाईटमध्ये बघा, त्यांचे डिस्चार्जेस प्रचंड ॲक्रिड असतात की नाक चुरचुरतं आहे असं पेशंट सांगतो. वेअरॅज युफ्रेशियामध्ये ब्लँड डिस्चार्ज, त्रास काही देत नाही पेशंटला नेझल डिस्चार्ज. आणि कोरायझा वर्स ॲट नाईट, लाईंग डाऊन. सर्दी शक्यतो रात्री जास्त त्रास देते, लाईन डाऊन हे करते. आणि कफ जो असतो, खोकला जो असतो युफ्रेशियाचा, तो वर्स बाय डे अँड बेटर बाय लाईन डाऊन असतो. ओके, सो कोरायझा आणि कफचं अल्टरनेट होतं त्याच्यामध्ये युफ्रेशियामध्ये. जलसेमियम एकदम शांत रेमेडी आहे. मुळात असतानाच बिचारा डल डिझी ड्राउझी येतो, म्हणजे तो शांतच असतो. जलसेमियमची फेज स्लो आहे, ॲकोनाईट बेलाडोनाची फास्ट आहे, त्या मानाने जलसेमियम शांत. ॲकोनाईट आपण एखाद वेळेस कडक हिवाळा, कडक उन्हाळ्यासाठी वापरतो, वेअरॅज जलसेमियम हा आपण म्हणतो की माइल्ड विंटरची रेमेडी आहे जलसेमियम ही जी आहे. आणि प्लस तुम्ही ती समर हेडेकसाठी पण वापरू शकता. वन्स अगेन ह्याच्यामध्ये एक जे कॅरेक्टरिस्टिक जे जलसेमियमचं असेल ते की तो पेशंट डल आणि डिझीचं असणार, तो येताना शांतच की डलनेस मला खूप झोपावंसं वाटते, खूप डलनेस आहे हे सांगणार स्पेसिफिकली. ॲकोनाईटचा पेशंट कधीच असा शांत येणार नाही. सूट्स टू द कोल्ड ऑफ माइल्ड विंटर्स, डिस्चार्ज एक्सकोरिएटिंग आणि ग्रेट टायर्डनेस, प्रचंड थकलेला असतो. आणि जलसेमियमचा आणखी एक पेक्युलर कॅरेक्टर की ही इज टोटली बेटर बाय युरिनेशन. जेव्हा युरिन पास होते त्यानंतर पेशंटच्या कंप्लेंट्स बऱ्याचशा बेटर होतात. हिपारसल्फ ही अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्टसाठी खूप छान रेमेडी आहे. तुम्ही ह्या रेमेडीचा वापर ओल्ड कॅटरॅक्ट म्हणजे आपण ओल्ड कॅटॅरसाठी पण करू शकतो, म्हणजे जुनाट सर्दी आहे, पिकलेली सर्दी, तिच्यासाठी अगदी छान उपयोग होतो हिपारसल्फचा. सेकंड, कोल्ड ड्राय वेदर, एव्हरी टाइम ही गोज ड्राय कोल्ड वेदर गेट स्नीजिंग और हो असं आपण हिपारसल्फचा पेशंट ॲग्रवेट होऊन येतो. हिपारसल्फचं कॅरेक्टरिस्टिक असं की हायपर सेन्सिटिव्ह टू टच, ड्रॉट आणि कोल्ड एअर, बेटर इन मॉइस्ट आणि वेट वेदर, म्हणजे पावसाळ्यामध्ये हा पेशंट बरा असतो, हिवाळ्यामध्ये ॲग्रवेशन्स हिपारसल्फचे जास्त येतात. आणि हिपार इज नॉट इंडिकेटेड इन अर्ली स्टेज ऑफ कोल्ड, म्हणून म्हटलं की सर्दी पिकलेली असेल तर आपण हिपारसल्फ, काली ब्लीच, पल्सेटिला यांचा विचार करू शकतो. नेक्स्ट, आर्सेनिक अल्बम 30. आर्सेनिक अल्बम 30 आपल्याला सगळ्यांना अगदी तोंडपाठ आहे, त्याच्यामुळं आर्सेनिक अल्बमबद्दल फारसं काही हे सांगणार नाही. पण काय म्हणता येईल, करोनामध्ये सगळ्यात फेमस झालेली रेमेडी म्हणजे आर्सेनिक अल्बम होती, की अगदी माझ्या भाजीवालीनं पण सांगितलं की आर्सेनिक अल्बमच्या त्या गोळ्या तेवढ्या द्या तुमच्या, आणि कडक गोळ्या द्या, म्हणजे मला करोना झालाच नाही पाहिजे. त्यामुळे आर्सेनिक अल्बमबद्दल मी एवढंच सांगेन की ॲलर्जीच्या केसमध्ये किंवा कोल्डच्या केसमध्ये जिथे स्नीझिंग आहे किंवा तुम्हाला दिसते की आणि प्लस ह्याच्यामध्ये नाईट ॲग्रवेशन आहे,
तिथे तिथे आपण आर्सेनिक अल्बम अगदी सेफली यूज करू शकतो. आर्सेनिक अल्बम 30 सफिशियंट होतं रिपिटेशनमध्ये. मग हे रिपिटेशन डिपेंडिंग अपॉन सिव्हिरिटी ऑफ सिम्पटम्स तुम्ही चेंज करू शकता, आयदर थ्राइस अ डे ऑर 4 टाइम्स अ डे. नेक्स्ट रेमेडी नक्स वोमिका आणि सबायडीला. नक्स वोमिका ड्राय कोल्ड वेदरचीच आहे, पण इरिटेबिलिटी जास्त असते. रेस्टलेसनेस किंवा भीतीपेक्षा इथे चिडचिडपणा जास्त आलेला असतो. पेशंट चिडचिडा होऊनच येतो आपल्याकडे की त्रास झाला या सर्दीचा, खूप चिडचिड होती या सर्दीमुळे. आपण जेव्हा पेशंटला विचारतो की सर्दीचा काय त्रास होतोय नक्की तुम्हाला, तेव्हा पेशंट अगदी सांगतो स्पष्ट शब्दामध्ये की चिडचिड होतीये माझी खूप, किती सर्दी वाहतीये, सारख्याच शिंका येतात आणि त्याच्यामुळे मला इरिटेबल होत आहे. सो नक्स वोमिका गोज फॉर दॅट. चिलीनेस कोल्डनेस ऑफ द होल बॉडी, म्हणजे ठराविक ड्रग्ज असे आहेत की ज्यांना इव्हन तुम्ही चेक करताना तुम्हाला जाणवतं की पेशंट थोडासा थर्मली हॉट आहे. नक्स वोमिका ही आहे. जसं इन जनरल कोल्डनेस तुम्ही हाताला टच केलं तर तुम्हाला कोल्डनेस जाणवतो. सबायडीला खूप छान ॲलर्जिक रायनायटिस आणि जिथे फक्त तुम्हाला शिंकांचा त्रास आहे, खूप सुंदर रिझल्ट देते सबायडीला. अगदी 1 आवरली जरी तुम्ही रिपीट केलं तरीही विदिन 1 आवर तुमचे शिंका कमी व्हायला सुरुवात होते सबायडीला. स्नीझिंग, चिल प्रिडॉमिनेट, स्पाझमोडिक स्नीझिंग, कोरायझा विथ फ्रंटल पेन्स. फ्रंटल सायनोसायटिससाठी सुद्धा तुम्ही हे वापरू शकता. फ्रंटल सायनोसायटिससाठी दुसरी रेमेडी काली आयोड आहे. काली आयोड पण ह्याच्यासाठी आपण पिकलेल्या सर्दीसाठी वापरतो. हे फिवर रेमेडी सबायडीला. नेक्स्ट ओल्ड कॅटर्स. वन्स अगेन पल्सेटिला, हिपारसल्फ, काली बीच, काली आयोड. पल्सेटिला बद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, वेदरकॉक रेमेडी आहे. जरा वातावरणात बदल झाला की तिला त्रास सुरू होतात. व्हेरियस टाईप्स ऑफ हे आहेत, कंप्लेंट्स आहेत आणि कंप्लेंट्स चेंज होतात अल्टरनेटिंग सतत. इव्हन सर्दीचा रंग देखील अल्टरनेट होतो. इव्हन डायरिया जर सेट झाला तर डायरियाचा स्टूल्सचा कलरही सेम नसतो पल्सेटिलाच्या बाबतीत. आणि थर्स्टलेस असते सगळ्याच ऑल थ्रूआउट ह्याच्यामध्ये, मग फिवर असू दे ऑर एल्स सर्दी असू दे. ओके. हिपारसल्फ ऑलरेडी वी हॅव टॉक्ड अबाउट. काली बीचमध्ये रोपी, स्ट्रिंजी आणि येलोइश डिस्चार्ज असेल तर, बट ऑब्व्हियसली जेव्हा सर्दी पेकते तेव्हा ती येलोइशकडे रंगाकडे जाते. वीकनेस, पोस्ट नॅझल ड्रॉपिंग. बरेच वेळा पेशंट सांगतात की घशात सर्दी उतरल्यासारखं वाटते, खोकला येतोय आणि सर्दी नाकातून घशात उतरते. अशा वेळेस काली बीच खूप छान रिझल्ट देते. आणखी एक रेमेडी आहे कोरॅलम रुब्रम म्हणून, ती पण पोस्ट नॅझल ड्रीप आणि पोस्ट नॅझल ड्रीपमुळे येणाऱ्या कफला छान रिझल्ट देते. काली आयोडाईड फ्रंटल सायनोसायटिससाठी आहे. ओझिएना म्हणजे नाकातून सर्दीमुळं, पिकलेल्या सर्दीमुळं घाणवास येणं. टिप ऑफ द नोज रेड असतं ह्याच्या सिनारिओमध्ये. आणि ग्रीनिश डिस्चार्जेस वर्स इन वॉर्म रूम आणि डॅम्प वेदर. मध्ये मी 3 एंटिटी घेतल्या, ऍक्टिव्ह ब्रॉन्कायटिस, अस्थमा आणि सीओपीडी. आता हे जे आहेत ऍक्टिव्ह ब्रॉन्कायटिस, अस्थमा, सीओपीडी हे 3 वेगवेगळे एंटिटी आपण डायग्नोसिस वाईज करतो, पण मेडिसिन थोड्या फरकाने इकडचे तिकडे सेट राहतात. अँटिंटॅट, ग्रेट रॅटलिंग ऑफ म्युकस. कितीही छाती कफानं भरलेली असली तरी कफ बाहेर पडत नाही. रॅटलिंग आपल्याला ऐकू येत असतं, पण पेशंट सांगतो की नाही, कितीही खोकलं तरी कफ बाहेर येतच नाही. तर अशा सिनारिओमध्ये आपण अँटिंटॅट 30 रिपिटेशनमध्ये 1 आवरली 2 आवरली बिनधास्त देऊ शकतो. आणि स्पॉन्जिया पण घरघर आवाज येणे. बऱ्याचशा ग्रुपच्या ज्या केसेस असतात लहान मुलांच्या किंवा इव्हन मोठ्यांच्या बाबतीत सुद्धा, त्या पण सिनारिओमध्ये 3 रेमेडीज ज्या मी यूज करते प्रॅक्टिसमध्ये, ॲकोनेट, ब्रायोनिया आणि स्पॉन्जिया अल्टरनेटिव्हली, त्याचा पण खूप छान रिझल्ट आहे. विदिन 4 to 5 आवर्समध्ये ॲकोनेट, स्पॉन्जियानं बऱ्यापैकी रिझल्ट्स येऊन जातात. जो रात्रभर खोकला त्रास दिलेला असतो तो बऱ्यापैकी कव्हर होऊन जातो 3 रेमेडी अल्टरनेटली दिल्यावरती. ओके. इपिकॅक विथ नॉशिया आणि क्लीन टंग हे राहतातच, पण मतलब त्याचे मला वाटायचं की हे फक्त पुस्तकात लिहिलेलं आहे, पण जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली की तेव्हा लक्षात आलं की नाही हे असंच आहे आणि इपिकॅक तिथे खूप छान रिझल्ट देते. देन ब्रायोनिया 30. ब्रायोनियाचं इंडिकेशन खूप सोपं आहे. ड्रायनेस, फक्त ब्रायोनिया आणि ड्रायनेस एवढं मी लक्षात ठेवलं होतं आणि त्याच्यावरनं बऱ्यापैकी रिझल्ट्स येतात.
ड्रायनेस ऑफ म्युकस मेम्ब्रेन असेल, ड्राय कफ असेल, कुठेही ड्रायनेस आहे, मग तो एलिमेंटरी कॅनलमध्ये ड्रायनेस आहे, कॉन्स्टिपेशन आहे, तिथे ब्रायोनिया खूप छान काम करतं. ड्राय वेदरला काम करतं छान. इवन स्पेशली आत्ताचा जो समर सीझन आहे की आपण बाहेरून येतो, घटाघट पाणी पितो गार आणि त्याच्यामुळे एलिमेंट्स सुरू होतात, अशा वेळेस ब्रायोनिया छान काम करतं. थर्स्ट फॉर लार्ज क्वांटिटी ऑफ कोल्ड वॉटर, हे कायम लक्षात राहिलंच पाहिजे ब्रायोनियाच्या बाबतीत. नेक्स्ट अस्थमा आर्सेनिक अल्बम. जसं की मी सांगितलं की आर्सेनिक अल्बम रेस्पिरेटरीच्या बाबतीत इनव्हॅल्युएबल रेमेडी आहे. तिला दुसऱ्या रेमेडी कुठली ती रिप्लेसच नाही करू शकणार. इतकं छान आर्सेनिक अल्बम. कुठलाही रेस्पिरेटरीचा पेशंट आला तर तुमच्या डोक्यात आर्सेनिक अल्बम असलंच पाहिजे. आर्सेनिक अल्बमचं स्पेसिफिक ॲग्रेवेशन 12 to 2 AM आहे. रात्री 12 नंतर ॲग्रेवेशन सुरू होतं, 2 वाजेपर्यंत ॲग्रेवेशन राहतं आणि पेशंटला फिअर ऑफ सफोकेशन असते. त्याच्यामुळं बाय डिफॉल्ट सगळ्याच अस्थमाच्या पेशंटला बेटर बाय ओपन, मोस्ट ऑफ द पेशंट बेटर बाय ओपन एअर असतात की खिडकीजवळ जाऊन उभं राहिलं मग बरं वाटतं. सो ती मॉडॅलिटी मी घेतलेली नाही आहे. नाईट ॲग्रेवेशन मस्ट आहे जर आर्सेनिक अल्बम तुम्हाला प्रिस्क्राईब करायचं असेल तर. आर्सेनिक अल्बम बरोबर ब्लाटा 30 किंवा ब्लाटाचं मदर टिंक्चर जर तुम्ही दिलं तर त्यांनी अस्थमाच्या बऱ्याचशा केसेस कव्हर होतात. अगदी 1 ते 2 दिवसामध्ये तुम्हाला पेशंट सांगत येतो की खूपच छान रिलीफ पडलेला आहे. त्यातल्या त्यात आर्सेनिक अल्बम 30 आणि ब्लाटा 30 हे कॉम्बिनेशन छान जातं. आणि मग हे दिल्यानंतर मग तुम्ही ब्लाटा मदर टिंक्चर जर 10 ड्रॉप्स 5 ड्रॉप्स असे वॉटरमधनं घ्यायला दिलं किंवा इन्हलेशन जरी करायला दिलं तरी पण खूप छान रिलीफ मिळतो पेशंटला. स्पॉन्जिया 30 ऑलरेडी स्पॉन्जियाचं मी सांगितलेलं आहे, ते सॉ ड्रिवन लाईक अ सॉ तसंच आहे. कालिकार्प 30 वन्स अगेन ह्याचं आर्सेनिक अल्बमची ॲक्शन संपली किंवा आर्सेनिक अल्बमचा ॲग्रेवेशन पिरियड संपला की पुढचा पिरियड येतो तो कालिकार्पचा 3 AM ॲग्रेवेशन. सो ह्याच्यामध्ये बॅकएक आणि चिलीनेस आणि वीकनेस असतो. कालिकार्पच्या बाबतीत 3 मेन कॅरेक्टरिस्टिक्स असेच आहेत की बॅकनेस, चिलीनेस आणि वीकनेस, आणि हे सगळीकडे येतात. फिमेल कंप्लेंट्समध्ये सुद्धा आपण कालिकार्प वापरतो तेव्हा देखील बॅकएक, चिलीनेस आणि वीकनेस हे 3 फॅक्टर्स महत्त्वाचे ठेवले की कालिकार्पचं प्रिस्क्रिप्शन खूप सोपं जातं. आणि कालिकार्पच्या बाबतीत मेनली तर बॅकएक, अस्थमाबरोबर बॅकएक असणं गरजेचं आहे. नॅट्रम सल्फ 30 जेव्हा माझ्याकडे पेशंट येतो, फॅमिली हिस्ट्री मी विचारते. फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर अस्थमा असेल तर मी डोळे झाकून नॅट्रम सल्फ देते, हे त्याचा फायदा पण होतो. आणि वन्स अगेन जर आपण बघितलं तर कालिकार्पचं 3 AM आहे, नॅट्रम सल्फचं 4 to 5 AM ॲग्रेवेशन आहे. सो 12 ते 5च्या या रेमेडीज आहेत सगळ्या. ओके. COPD. COPDच्या केसमध्ये कार्बोवेज 30 आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कार्बोवेज म्हणजे ते डिसइंटिग्रेशन आणि इम्परफेक्ट ऑक्सिडेशनलाच हेल्प करतं. त्यामुळे आपल्याला ऑक्सिजन जिथे जिथे कमी वाटतं, ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी आहे, कार्बोवेज. वन्स अगेन कोविडमध्ये आपल्याला कार्बोवेजनी खूप हेल्प केलेली आहे केसेसमध्ये. जिथे जिथे ऑक्सिजन कमी झालं, सॅच्युरेशन कमी झालं, कार्बोवेज 30 200 1 M अगदी छान ऑक्सिजन मॅनेज झालेला आहे. हॉस्पिटलाइज पेशंट्सच्या बाबतीत सुद्धा कार्बोवेजनी खूप हेल्प केली होती तेव्हा. अँटिमटाट 30 आपण पाहिलं, रॅटलिंग ऑफ म्युकस खूप असून सुद्धा कफ फारसा. लोबिलिया इन्फ्लाटा. लोबिलिया इन्फ्लाटाचं इंडियन नेम सांगू शकेल कोणी? लोबिलिया इन्फ्लाटा ॲक्च्युली इट इज इंडियन टोबॅको. तर टोबॅकोचं जो काय म्हणता येईल फील असतो, वाझोमोटार स्टिम्युलंट, इट इज कॉल्ड वाझोमोटार स्टिम्युलंट. डिस्निया, चेस्ट टाईटनेस अँड बेटर बाय वॉकिंग, म्हणजे पेशंटला असं वाटतं मी चालायचं थांबलो तर मग माझा श्वासच थांबेल. सो जेव्हा पेशंटला श्वास घ्यायला होतो तेव्हा पेशंट चालतो. लोबिलियामध्ये आणखी एक असं असतं की लोबिलिया रेस्पिरेटरी प्लस GIT असे दोन्ही सिम्पटम कव्हर करतात. सो अशा वेळेस चेस्ट टाईटनेस असू दे और ॲब्डॉमिनल टाईटनेस असू दे, पेशंट फेल्ट बेटर बाय वॉकिंग, चाललं की बरं वाटतं असं सांगतात. इनफॅक्ट ह्यानी खूप छान लोबिलियाच्या मदर टिंक्चरनी पण खूप छान रिझल्ट येतात COPDमध्ये. कालिकार्प, आर्सेनिक अल्बम ऑलरेडी हॅव डिस्कस्ड. नर्वस सिस्टीम, त्याच्यामध्ये सर्वायकल आणि लंबार असे 2च स्पॉन्डिलोसिस मी घेतलेले आहेत बरेचसे, त्यातल्या त्यात जे कॉमन हे आहेत ते मी घेतले पुढे. ओके. सर्वायकलमध्ये मला फ्रँकली स्पीकिंग ह्या 4च रेमेडीजनी बऱ्यापैकी 70 to 80% रिलीफ दिलेला आहे. त्यानंतर मग मी कॉन्स्टिट्युशनलकडे गेलेले आहे. अदरवाईज माझे फर्स्ट प्रिस्क्रिप्शन रस्टॉक्स 200 पहिल्यांदा रेसिमोजा सिमिसिफिका 200 फॉर 3 days BD आणि त्यानंतर रस्टॉक्स फायटोलेका फॉर नेक्स्ट टिल द रिलीफ.
मी दिलेले आहे. साईड बाय साईड कल्केरिया फ्लोर 6x 5 pills thrice a day. ह्यानी बऱ्यापैकी सर्वायकल स्पॉन्डिलोसिसचे सगळे स्टिफनेस असू दे, पेन असू दे, और टिंगलिंग नमनेस आहे किंवा चक्कर येणं आहे, वर्टिगो आहे, हे कव्हर केलेलं आहे. रस्टॉक्सची मोडॅलिटी सगळ्यांना माहिती आहे की बेटर बाय मुवमेंट. फर्स्ट मोशननी ॲग्रवेशन आहे, सकाळी उठल्या उठल्या स्टिफनेस आहे आणि मग जसजसं दिवस सरतो तसतसा फरक पडतो रस्टॉक्सला. फायटोलेकासुद्धा रस्टॉक्स बरोबर छान काम करते सर्वायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये. आणि पेन्स लाईक इलेक्ट्रिक शॉक, बरेच वेळा पेशंट सांगतात माने चमका मारतायत, सो हे टिपिकल फायटोलेकाचंच आहे, फायटोलेका डिकॅन्ड्रा. ओके, ॲक्टिया रेसिमोजा रोमॅटिक अफेक्शन ऑफ सर्वायकल स्पाईन, हे फर्स्ट प्रिस्क्रिप्शन पहिल्यांदा ॲक्टिया रेसिमोजा दिला तर बाकीचे पुढचे रस्टॉक्स आणि फायटोलेका छान काम करतात. कल्केरिया फ्लोर 6x आपल्याला माहिती आहे डिजनरेटिव्ह चेंजेसमध्ये आपण यूज करतो. सो कल्केरिया फ्लोर 6x बायोकेमिक दिलं की मग सप्लिमेंटरी होऊन जातं ते. नेक्स्ट, लो बॅकएक. लो बॅकएकसाठी बरेचशा फिमेल पेशंट आपल्याकडे जास्त येतात ॲक्च्युली लो बॅकएक होतं आहे म्हणून. अर्थात त्याच्यामागचे रिझन्स वेगवेगळे असू शकतात. त्यातल्या त्यात मी स्पायनल आणि हे कन्सिडर करून पाईल्स किंवा बाकीचे कन्सिडर करून एलिमेंट्स करून घेतले. कालिकार 3am ॲग्रवेशन एस्पेशली इन केस ऑफ फिमेल विथ मेनोरेजिया. प्रोफ्यूज मेन्सेस आहेत आणि मग त्याच्याबरोबर खूप बॅकएक आहे, चिलीनेस आहे. कालिकार छान रिपिटेशनमध्ये अगदी छान काम करतं. अस्किलस आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की विथ पाईल्स आहे त्याला अस्किलसला. आणि अस्किलस स्पेसिफिक असं आहे की विदाऊट कॉन्स्टिपेशन, म्हणजे कॉन्स्टिपेशन नसताना सुद्धा या पेशंटला पाईल्सचा त्रास होतो. एरवी पाईल्सचे जे पेशंट असतात त्यांना थोड्याफार फरकाने कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो, पण अस्किलस देताना विदाऊट कॉन्स्टिपेशन पाईल्स. आणि बॅकएक, स्टिचिंग पेन इन बॅक विथ पाईल्स, बॅक फील्स वीक ॲज इफ गिवन आउट, म्हणजे पाठीला आधारच नाही आहे किंवा पाठ माझी तगच धरत नाही आहे, अशा प्रकारचं पेशंटचं सांगणं असतं. हायपरिकम नर्व इंजुरी आहे, वर्क्स लाईक अ पेन किलर, म्हणजे हायपरिकम कुठल्याही नर्व इंजुरीच्या किंवा स्पाईनच्या, इवन कमरेचं दुखणं आहे, मानेचं दुखणं आहे. जेव्हा पेशंट सिव्हिअर पेनचं कंप्लेंट करतो तेव्हा हायपरिकम आपण फ्रिक्वेंटली रिपीट करू शकतो. हेलोनियस, पेन अँड वेट इन बॅक, बोरिंग पेन असतं. हेलोनियस पण छान हे देतं. जर कालिकारनी रिझल्ट नाही दिला तर हेलोनियस तुम्ही विचार करू शकता हेलोनियसचा. वन्स अगेन कल्केरिया फ्लोर 6x 5 pills 3 times a day with all these medicines. नेक्स्ट, हायपोथायरॉइडिझम आणि डायबेटिस. सो हायपोथायरॉइडिझमच्या बाबतीत सुद्धा अगदी ठराविक रेमेडीज छान रिझल्ट्स देतात. फार पुढे जायची किंवा कॉन्स्टिट्युशनलची गरज असते, पण सुरुवातीला जर तुमच्याकडे पेशंट फर्स्ट ह्याच्यासाठी येतोय, कन्सल्टेशनसाठी येतोय, ॲलोपॅथी त्याला विड्रॉ करायची आहे, अशा सिनारिओमध्ये तुम्ही पहिल्यांदा पिट्युटॅरिन 30, कारण सगळ्यांना माहिती आहे की ते पोस्टेरियर पिट्युटरीपासून बनवलेलं औषध आहे. सो हार्मोनल बॅलन्स मेंटेन करण्यासाठी पिट्युटॅरिन 30 आपण वापरतो आणि ह्याचे रिझल्ट्स खूप छान आहेत. 30 BD जर तुम्ही दिलं तरी पण त्यांनी बऱ्यापैकी थायरॉइड ग्लँडचा फंक्शन रिस्टोर व्हायला मदत होते. आणि पिट्युटॅरिन 30चा माझा अनुभव असा आहे की इवन 10 किंवा 20 TSH असलेले जे पेशंट असतात, पिट्युटॅरिन 30 आफ्टर 1 month त्यांचे छानपैकी 7पर्यंत वगैरे येतं TSH. सो पिट्युटॅरिन नुसतं पिट्युटॅरिन 30वरती. कॉन्स्टिट्युशनल दिलं तर आणखी छानच हे येतो. पण कसं असतं, आपण जीपीमध्ये बाहेर पेशंट वेटिंगला बसलेले असतात, पटकन आपल्याला मेडिसिन द्यायचं असतं, अशा वेळेस पिट्युटॅरिन 30 तुम्हाला की पटकन द्यायचं असेल तर पिट्युटॅरिन 30 BD तुम्ही देऊ शकता. कल्केरिया कार्ब, ओबेस पेशंट आहे, चिली आहे, तुम्हाला दिसतंय कल्केरिया कार्बचा पेशंट लगेच ओळखू येतो, तो ओळखायला यायलाच हवा, कारण त्या ओबेस चिली पेशंट आणि प्लस त्याचं चालणं, वागणं, बोलणं संथ निवांत त्या प्रकारचं असतं. त्याच्यामुळे कल्केरिया कार्ब 30 तुम्ही ते पण रिपीट करू शकता ग्लँड्युलर अफेक्शन्समध्ये. कल्केरिया कार्ब तुम्हाला नेझल पॉलिपमध्ये पण खूप छान रिझल्ट देतो. स्पॉन्जिया 30 वन्स अगेन इम्पॉर्टंट थायरॉइड रेमेडी आहे. जेव्हा तुमच्याकडे एखादा पेशंट 100 TSH घेऊन येतो, 70-80 TSH, अशा वेळेस तुम्ही स्पॉन्जिया ॲडवाईज करू शकता 30 to 100 फॉर 3 days BD. आणि त्यानंतर 3 days तुम्ही पुन्हा थायरॉइड रिपीट करून बघा, नक्की तुमचं थायरॉइड कमीच आलेलं असतं. हा पर्सनल अनुभव आहे. इवन तसे केस रिपोर्ट्स पण आहेत की असं झालेलं आहे की स्पॉन्जियानी 100चं पण कमी केलेलं आहे TSH. ओके, आणि ह्याच्याबरोबर मी थायरॉक्झिनम 3x 1 pill twice a day देते. वन्स अगेन बायोकेमिक मी बरेचसे ह्याच्याबरोबर ॲडवाईज करते की त्यांनी सप्लिमेंटरी पण होतं, ॲक्शन मेंटेन राहते मेडिसिन्सची. ओके, नेक्स्ट,
डायबिटीस. आता डायबिटीसमध्ये सायझोजियम शिवाय चालणारच नाही आहे. नाव डायबिटीसमध्ये जर सायझोजियमचं घेतलं नाही तर तुम्ही म्हणाल तुम्ही काहीतरी चुकीचं सांगताय आम्हाला. सो सायझोजियम क्यू प्रत्येक डायबिटीसच्या पेशंटमध्ये रिझल्ट देतं अलॉंग विथ डिफरंट अजून काही जे डायबिटीसचे जर त्याच्याबरोबर न्यूरोपॅथी असेल तर मग बाकीचे मेडिसिन्स येतील. तर सायझोजियम क्यू डायबिटीस मेलिटसमध्ये ट्रिकली हिट इन अप्पर पार्ट ऑफ बॉडी कंट्रोल छान करते ब्लड शुगर लेवल. आणि जर डायबिटीस इन्सिपिड असेल तर तुम्ही अल्फा सुद्धा देऊ शकता. अल्फा जनरल टॉनिक आहे. तुमची ॲपेटाईट जी आहे ती मॅनेज करण्याचं काम अल्फा करतं. आणि इन जनरल आपण म्हणतो की जे डायबिटीसमुळे थकवा आलेला असतो तो पण अल्फामुळे बऱ्यापैकी कव्हर होतो. फॉस्फेटिरिया ते पण कव्हर करतं. फॉस्फरिक ॲसिड वीकनेस आणि मेंटल एक्झॉशन ह्या सिनारिओमध्ये आपण फॉस्फरिक ॲसिड देऊ शकतो. सिव्हिअर डायबिटीस जिथे अनकंट्रोलेबल आहे, HbA1c थोडंसं 7-8 अशा रेंजमध्ये गेलेलं, तिथे तुम्ही युरेनियम नायट्रिकम 30चा विचार करू शकता. अगदी जनरल रॉक्सी पण आहे, बर्निंग इन युरेथ्रा आणि व्हेरी ॲसिडिक युरिन आहे. लायकोपोडियम 30 ब्लोटिंग आहे किंवा डायजेस्टिव्ह कंप्लेंट्स पण आहेत, युरिनरी कंप्लेंट्स पण आहेत, तेव्हा देखील लायकोपोडियम 30. हे जे ठराविक मेडिसिन्स आहेत ह्याच्या व्यतिरिक्त फारसे मेडिसिन्स खरं तर नाही लागत. ह्यानीच बऱ्याचशा ब्लड शुगर लेवल मॅनेज करायला मदत होते. आणि मग एकदा पेशंटचा कॉन्फिडन्स बिल्ड झाला की मग तुम्ही कॉन्स्टिट्युशनल किंवा मायाझमॅटिक मेडिसिन्सकडे जाऊ शकता. नेक्स्ट ॲसिडिटी. हे ॲसिडिटीचे पण खूप सारे पेशंट येतात की ॲसिडिटीसाठी काहीतरी द्या आम्हाला. जनरल अँटासिड खाऊन कंटाळा आलेला आहे किंवा अँटासिडमुळे पण आम्हाला त्रास होतोय आता. तर अशा केसमध्ये जर मला फक्त ॲसिडिटी सिम्पटम माहिती असेल तर मी त्यांना नॅट्रम 6 देते. बर्निंग कव्हर करतं, सारे रिलेशन असतं ते कव्हर करतं. आणि त्याच्यामुळं हे जे आहे बर्निंग कव्हर झालं की पेशंट अर्धा रिलीव्ह होतो ॲसिडिटीमध्ये. आणि नॅट्रम फॉस 6x बरोबर मग रोबिनिया, पल्सेटिला, आयरिसवर्स, नक्सोमिका यांच्यापैकी कुठलंही मेडिसिन तुम्ही ॲज पर इंडिकेशन देऊ शकता. रोबिनियाचा पण खूप छान रिझल्ट येतो ॲसिडिटीमध्ये. हायपरक्लोरहायड्रियासाठी चांगली रेमेडी आहे. ॲसिडिटी विथ फ्रंटल हेडेक आहे आणि इंटेन्स ॲक्रिक इरिटेशन्स आहेत, करपट ढेकरा आहे ना. पल्सेटिला ॲव्हर्जन टू फॅटी फूड, म्हणजे बाहेर लग्नामध्ये किंवा समारंभामध्ये जेवण झालेलं आहे आणि मग त्यानंतर ॲसिडिटी सुरू झालेली आहे, पल्सेटिला देऊ शकता तुम्ही अगदी. आणि आयरिसवर्स म्हणजे आपण मायग्रेनच्या केसमध्ये आणि जे आपण म्हणतो बिलियस हेडेक आहे की पित्तामुळे येणारं डोकेदुखी आहे, आयरिसवर्सनी खूप छान कव्हर होते. नक्सोमिका लाईफस्टाईल रेमेडी आहे. आपण लाईफस्टाईल डिसिजेसची रेमेडी म्हणतो आपण की नाईट वॉचिंग केलं आहे, खूप चहा पिलाय, रात्री जागरण झालंय, दगदग झाली आहे, कम्प्युटर समोरचं काम केलेलं आहे, तर अशा केसेसमध्ये नक्सोमिका. मग त्या रिलेटेड काहीही एलिमेंट्स असतील, मग कॉन्स्टिपेशन असू दे, पाईल्स असू दे, ॲसिडिटी असू दे, काहीही असलं तरी नक्सोमिका कव्हर करणार आहे. गॅस्ट्रोएंट्रायटिस, डायरिया आणि वॉमिटिंग दोन्ही केसमध्ये सुरुवातीला फर्स्ट म्हणजे जी प्रेफरन्स रेमेडी ती आर्सेनिक अल्बम. आर्सेनिक अल्बम वॉटरी ऑफेन्सिव्ह स्टूल्स, वर्स ॲट नाईट अँड आफ्टर इटिंग अँड ड्रिंकिंग. बर्निंग पण आर्सेनिक अल्बमचं पिक्युलर आहे, कारण त्याचं बर्निंग असं आहे की आर्सेनिक अल्बमला बर्निंग सेन्सेशन असतं पण ते रिलीव्ह हॉटनीच होतं, म्हणजे वॉर्म ॲप्लिकेशन किंवा वॉर्म थिंगनीच आर्सेनिक अल्बमचं बेटर असतं, कारण आर्सेनिक अल्बम चिली आहे बेसिकली. सो आर्सेनिक अल्बम वीकनेस ह्याच्यामध्ये जिथे जिथे वीकनेस आहे, ऑफेन्सिव्ह ओडर आहे आणि नाईट ॲग्रेवेशन आहे, आर्सेनिक अल्बम येणार. आर्सेनिक अल्बम नंतर व्हरॅट्रम अल्बम आणि पोडोफायलम ह्या 2 रेमेडीजसुद्धा तुम्ही डायरिया आणि वॉमिटिंगच्या केसमध्ये वापरू शकता. छान, त्यांना पण खूप चांगले रिझल्ट्स आहेत. इपिकॅक 30 जिथे फक्त नॉशिया आहे, नॉशिया जिथे आहे, वॉमिटिंग अजून इंड्यूस झालेलं नाही आहे, इपिकॅक तिथे छान रिझल्ट देतं. वन्स अगेन नक्सोमिका आणि क्रोटॉन्टिकचं ॲक्च्युली 200 ते पण 1 आवरली क्रोटॉन्टिक 200 तुम्ही जर दिलं तर ते पण लूज मोशन विदिन 2 to 3 hours थांबवून देतं क्रोटॉन्टिक 200. कॉन्स्टिपेशन, वन्स अगेन कम्स द नक्सोमिका. लाईफस्टाईल चेंजेस, एक्सेसिव्ह कॉफी, नाईट वॉचिंग, स्पायसी फूड खाल्लंय आणि कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय. कॉन्स्टिपेशनच्या केसमध्ये नक्सोमिका आणि सल्फर, मी नक्सोमिका ॲट नाईट आणि सल्फर ॲट मॉर्निंग असा डोस ठेवते.
व्यवस्थित मॅनेज होतात पेशंट ह्यानेच बऱ्यापैकी. मग बाकी दुसऱ्या मेडिसिनची तशी गरज लागत नाही कॉन्स्टिपेशनच्या केसमध्ये. अगदी जे ऑब्स्टिनेट कॉन्स्टिपेशन असतील तिथे मग ब्रायोनिया, अल्युमिना आणि सिलिशिया येतात. ब्रायोनियाचं वन्स अगेन आपल्याला माहिती आहे की ड्रायनेसच आहे, बेसिकली त्या रेमेडीचाच ड्रायनेस भरपूर आहे. मग अशा सिनारिओमध्ये थर्स्टकडे जायचं. जर लार्ज क्वांटिटी असेल तर डेफिनेटली ब्रायोनियाची हेल्प होते. आणि सिलिशियाचं तुमचा स्वेटच हे आहे, जसं की पाम्सला आणि सोल्सना सिलिशियाचा स्वेट असतो, तर तो स्वेट तुम्हाला डिफरन्शिएट करायला मदत करतो ब्रायोनिया, सिलिशिया आणि अल्युमिना. पाईल्सच्या केसमध्ये पण ह्या 4 रेमेडीज खेरीज शक्यतो फार कुठल्याही रेमेडीज वापरायची गरज नाही पडत. ॲलोज मध्ये ब्लिडिंग पाईल्स असतील तर बॅड इफेक्ट्स ऑफ सेडेंटरी लाईफ आणि ओव्हरडोसेस ऑफ मेडिसिन्स, खूप मेडिसिन खाल्लेत, कॉन्स्टिपेशनसाठी खाल्लेले आहेत, डायजेस्टिव्ह सिस्टीम करेक्ट करण्यासाठी खाल्लेले आहेत आणि मग पाईल्स झाले आणि मग अशा सिनारिओमध्ये तुम्ही ॲलो सुरुवात करू शकता ॲलोपासून. ॲलोसोकोट्रिन आणि प्रोट्रुडिंग पाईल्स, रेक्टल सिम्पटम्स अल्टरनेटिंग विथ लंबॅगो आणि रिलीव्ड बाय कोल्ड वॉटर, गार पाण्याने फरक पडतो पाईल्सला किंवा ह्याच्यानं. आणि त्यानंतर म्हणजे ॲलोज बरोबर तुम्ही विचार करू शकता रातानियाचा. रातानिया ॲलो बरोबर दिलं गेलं की ते जे बर्न फॉर आवर्स आफ्टर स्टूल सिम्पटम आहे पेक्युलियर, ते चांगलं कव्हर होतं. आणि सेम रातानियाला सुद्धा कोल्ड वॉटरनी रिलीफ मिळतो. बर्निंग लाईक अ फायर, ग्रेट कन्स्ट्रिक्शन ॲट द ॲनस. अस्क्युलस तुम्ही सांगितल्यासारखं की कॉन्स्टिपेशन नसताना सुद्धा पाईल्सचा त्रास होणं हे पिक्युलर आहे. आणि फुलनेस अस्क्युलसमध्ये भरपूर असतो कारण व्हिनस स्टॅसिस आहे. ड्राय सोलन म्युकस मेम्ब्रेन, रेक्टम इज फुल ऑफ स्टिक्स, शार्प शूटिंग पेन्स अप द बॅक, लार्ज हार्ड आणि ड्राय स्टूल्स असतात त्याच्यामध्ये. ओके. हेमॅमॅलिस 30 हे जे मेडिसिन आहे हे ॲक्च्युली व्हेनस सिस्टीमवरती खूप छान करतं. त्याच्यामुळं त्याचं व्हेरिकोज व्हेन्स असू दे, पाईल्स असू दे, अल्सर्स असू दे, खूप छान रिझल्ट्स येतात. जिथे जिथं व्हेनस सिस्टीम इन्व्हॉल्व आहे तिथे तिथे तुम्ही हेमेमॅलिस देऊ शकता. आणि पॅसिव्ह हिमरेज आहे कारण ते मुळात अफेक्टेड व्हेन्सचा जो अफेक्टेड पार्ट आहे, कोर्सचा आहे, त्याच्यावरती काम करतं हेमेमॅलिस आणि त्याच्यामुळे ती ॲक्शन रिलॅक्स आणि हिमरेज पॅसिव्ह असतात हेमेमॅलिसमध्ये. युरिनरी सिस्टीममध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन घेतलं कारण मला कळालं की फलटणमध्ये किडनी स्टोनचे होमिओपॅथिक आहेत, त्या बाबतीत कानाला खडा मी लावला आणि फक्त युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनचेच मेडिसिन घेतलेत. सेम हे 4-5च मेडिसिन्स मी यूज करते युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनमध्ये. मेडोरायनम, पॅन्थॅरिस, गरज लागली तर ॲपिस, सारसाप्रेल. ओके. मेडोरायनम तर इन्युरोसिसमध्ये खूप छान काम करतं. ओल्ड एज इन्युरोसिसमध्ये सुद्धा तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी बेड टाईमला जर मेडोरायनम 200 दिलं सलग 7 दिवस तरी पण छान फरक पडतो पेशंटला. इवन लहान मुलांच्या केसमध्ये पण तेच राहतं. कॅन्थॅरिस 30 तुम्ही ॲक्यूट केसेसमध्ये 1 hour रिपीट करू शकता बर्निंग. आणि ॲपिस मेलिफिका, युरिनरी कंप्लेंट्स विथ चेंजेस इन किडनी फंक्शन, जिथे जिथे आता हे कॅन्थॅरिस आपण म्हणतो की फर्स्ट स्टेजला आपण देऊ शकतो पण थोडी ॲडव्हान्स स्टेज असेल, किडनी डिसीजेस आहेत, मग अशा वेळेस तुम्ही ॲपिसचा विचार करू शकता. सारसापरेला 30 किडनी स्टोनच्या ह्याच्याबरोबर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन बरोबर युजली होतं. आणि बरोबर सल्गॅरिस ट्रॅक्ट इन्फेक्शन बरोबर पायरोजिनम 200. जेव्हा जेव्हा युरिनरी ट्रॅक्टचा इन्फेक्शनचा पेशंट येतो, फर्स्ट डोस पायरोजिनम 200चा तुम्ही दिला आणि नेक्स्ट डे तुम्ही इन्व्हेस्टिगेशन रिपीट केली तर फर्स्ट सेल्स तुमचे कमी झालेले तुम्हाला डेफिनेटली आढळतील. म्हणजे ह्याला आपण पायरोजिनम 200ला पण खूप छान रिझल्ट्स आहेत. जर युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन पायरोजिनम तिथे आहे जिथे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे आणि जिथे व्हायरल आहे तिथे आपण इन्फ्लुएन्झिनम वापरू शकतो. नेक्स्ट, स्किनमध्ये फंगल आणि एक्झिमा. फंगल इन्फेक्शन मी जनरल हे घेतलेले आहेत की जिथे जिथे तुम्हाला वाटते, मग त्याची डायग्नोसिस वेगवेगळं येईल फंगलचं, पण आपण त्या ह्याच्यानुसार ह्याच मेडिसिन फंगलमध्ये यूज केल्या तर जास्त बेटर ऑप्शन, जास्त रिझल्ट्स आहेत चांगले. बॅसिलिनम 200 आय विल स्टार्ट बॅसिलिनम 200नीच मी शक्यतो सुरुवात करते किंवा 1 ml डिपेंडिंग अपॉन द सिव्हिअरिटी किंवा ससेप्टिबिलिटी ऑफ द पेशंट. बॅसिलिनम 200 फर्स्ट डोस रिंगवर्म आणि इवन तुम्ही देऊ शकता. त्याबरोबर इचिंगसाठी टेल्युरियम 30 तुम्ही रिपीट करता. रिपीट जेव्हा करता तेव्हा त्याचे बॅसिलिनम बरोबर टेल्युरियमचे छान रिझल्ट आहेत. इचिंग ऑफ हँड्स, फीट, रिंग शेप लेजन्स, एक्झिमा बॅक ऑफ द इयर्स आणि ऑसिपुट.
सेपिया 30 इचिंग वर्स इन बेंड्स ऑफ एल्बोज आणि नीज. रिंगवर्म लाईक इरप्शन्स एव्हरी स्प्रिंग. सेपियामध्ये पिरियॉडिसिटी आहे. सेम गोज विथ द नॅट्रम मूर. नॅट्रम मूरमध्ये जशी पिरियॉडिसिटी राहते तशीच सेपियामध्ये पण आहे. सल्फर 30. सल्फरला पण आपण स्किनच्या कुठल्याच आजारामध्ये विसरू शकत नाही, कारण सल्फरशिवाय स्किन डिसीजची ट्रीटमेंट पूर्ण होतच नाही. सो ऑलरेडी खूप सारे स्किन ऑइंटमेंट झालेले असतात. मग पेशंट आपल्याकडे येतात की आता होमिओपॅथी हा शेवटचा पर्याय आहे, तेव्हा सुरुवात शक्यतो सल्फरनी केलेली बरी, म्हणजे केस ओपन अप व्हायला आणि सिम्पटम पिक्चर क्लिअर व्हायला मदत होते. ग्रॅफायटिस ड्रायनेस जिथे असतो आणि टिपिकल म्हणजे उझिंग स्टिकी एक्झुडेशन्स असतात तेव्हा ग्रॅफायटिस चांगले रिझल्ट्स देते. मग ते सोरियासिस इवन एक्झिमामध्ये पण छान रिझल्ट्स आहेत. लिहिलेले आहेत कारण ऑलरेडी बऱ्यापैकी एक्सप्लेन केलं आहे. ग्राफायटिस, सल्फर. पेट्रोलियम आणि सोरिनम हे दोन असे मेडिसिन्स आहेत की जे विथ कॉशियस तुम्ही विथ कॉशन जरा यूज करा, कारण त्यांचा डोस 200पेक्षा जास्त दिला गेला तर ॲग्रवेशनचे चान्सेस असतात, स्किन ॲग्रवेशनचे. सो सोरायनम आणि पेट्रोलियम सिंगल डोस भास होतात, ह्यांचे रिपीट करायची गरज नाही आहे. पण मोस्ट ऑफ द केसेसमध्ये एक्झिमा असू दे, सोरियासिस असू दे किंवा बाकीच्या पण कुठल्या फंगल इन्फेक्शनमध्ये जेव्हा तुम्हाला पेट्रोलियम द्यायचं आहे तेव्हा सिंगल डोस सफिशियंट राहतो. सिंगल डोस दिल्यानंतर लेट द ॲक्शन काम करू द्यात त्याची ॲक्शन, आणि मग जर तुम्हाला वाटलं तर रिपीट करा. ऑरेल्स पेट्रोलियम रिपीट करू नका. मेझेरियम क्रस्टी इरप्शन्स असतात मोस्ट ऑफ द ह्याच्यामध्ये, आणि रस्टॉक्स पण वेसिक्युलर इरप्शनमध्ये खूप छान काम करतं. अगदी अर्टिकेरियामध्ये सुद्धा रस्टॉक्स छान काम करतं. रस्टॉक्स आणि डल कॅमेरा बोथ वर्क. हायपरटेन्शनमध्ये पण सुरुवातीला पेशंट जेव्हा माझ्याकडे येतो मला काहीही आयडिया नसते किंवा पेशंट काही बोलायला तयार नसतो, फारसा डिटेल सांगायला तयार नसतो, आणि आम्हाला हायपरटेन्शनसाठी औषध पाहिजे असं सांगतो, तेव्हा मी हा लाईन ऑफ कोर्स शक्यतो विचार करते. मदर टिंक्चर एक हे करायचं, आणि साधारणपणे ग्लोनाइन किंवा लॅकॅसिस 200 त्याची आपण म्हणतो एम्प्टी स्टमक मी सुरू करते त्याला, आणि नंतर डिपेंडिंग अपॉन मोडॅलिटी नॅट्रमूर 30 सॉल्ट सेन्सिटिव्ह आणि हेडेक, जे टिपिकल नॅट्रमूरचं हेडेक आहे की दिवस जसा चढतो तसं हेडेक नॅट्रमूरमध्ये आहे. टिपिकल हॅमर लाईक पेन नॅट्रमूरचं आहे. तर त्या सिनारिओमध्ये नॅट्रमूर 30 किंवा ऑरममेट आहे. डिप्रेशन विथ, आजकाल आफ्टर कोविड क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये खूप साऱ्या डिप्रेशनच्या आणि एन्झायटीच्या केसेस येत आहेत. तर अशामध्ये त्यामुळे येणारं जे हायपरटेन्शन आहे ते ऑरममेट येतं. आणि ऑरममेटचं असं आहे की ऑरममेटमध्ये अथेरोस्क्लेरोटिक चेंजेस असतात. मग तुम्ही रॉल्फिया मदर टिंक्चर यूज करू शकता, आणि ऑरममेट तेव्हा यूज करायचं जेव्हा अथेरोस्क्लेरोटिक चेंजेस आहेत. बरायटामोर हायपरटेन्शन इन एल्डरली पेशंट्स. फीवरचे पेशंट युजली जेव्हा येतात तेव्हा खरं तर आपल्याला थोडंसं टेन्शन आलेलं असतं, कारण ते आधीच प्रिजुडायसेस घेऊन आलेले असतात की होमिओपॅथीनं ताप बरा होणार का, म्हणजे त्याच्याऐवजीच त्यांनी पॅरासिटामॉल, क्रोसिन वगैरे खाऊन मग आलेले असतात आपल्याकडे. पण इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसनंतर माझा असा अनुभव आहे की या रेमेडीज तुम्ही व्यवस्थित यूज केल्या तर शक्यतो फीवरचा पेशंट तर कव्हर होतोच, पण मग तो फीवरचा पेशंट बाकीचे क्रॉनिक पेशंट घेऊन येतो तुमच्याकडे. बरेच वेळा फॅमिली नुसत्या फीवरचा पेशंट कव्हर झाला म्हणून तुमच्याकडे यायला लागतं. तर बेलाडोना, रस्टॉक्स, आणि व्हायरल असेल तर मी सुरुवात इन्फ्लुएन्झिनम 200, बॅक्टेरियल वाटत असेल तर पायरोजिनमनी करते. सो ह्या दोन रेमेडीज सुरुवातीला देऊन जरा सिंगल डोस झाला की बेलाडोना आणि रस्टॉक्स मोस्ट ऑफ द फीवरच्या केसेस कव्हर करतात. जाऊ शकता, युपॅटोरियमकडे जाऊ शकता, जलसेमियम आहे, आणि फिवर रेमेडीज खूप आहेत. पण बेलाडोना, रस्टॉक्स हे माझे फेवरेट आहेत फ्रँकली स्पीकिंग, कारण ते मोस्ट ऑफ दी सडननेस म्हणा, ते जे कंजेशन आहे किंवा रेड हॉट जे काही आपल्याला थ्रोट आहे म्हणा किंवा डोळे जे आहेत ब्लडशॉट आईज, ते सगळं बेलाडोना कव्हर करतं. रस्टॉक्स तुमचा फिजिकल जे आहेत की बोन पेन असतं ते रस्टॉक्स कव्हर करतं. सो बेलाडोना, रस्टॉक्स तुम्ही फीवरमध्ये यूज करू शकता. आणि मग डिपेंडिंग अपॉन एकोनेट आहे, पेटोरियम, इवन आर्निका 200 सुद्धा जेव्हा आपल्या असं लक्षात येतं की CRP रेज झालेला आहे त्यावेळेस एकोनेट 200चा एक डोस बास आहे. आणि ESR वाढला असेल तर तुम्ही तिथे अर्सायड 6X यूज करू शकता. नेक्स्ट.
वन्स अगेन हेडेक मी जनरल घेतले दोन्ही हे फीवर आणि हेडेक. बेलाडोना, ब्रायोनिया, नायट्रोमूर, सँग्विनारिया, जलसेमियम. सँग्विनारिया राईट सायडेड हेडेकसाठी खूप छान रेमेडी आहे. युजली ह्या सँग्विनारिया कॅनचं असं आहे की बिलियस हेडेक प्लस ज्या आपले काय म्हणता येईल जे घरातल्या आजी काकू मावशी जी लोक खूप अँटासिड खातात आणि मग त्यांना बऱ्याच वर्षांनी मग लिव्हरला पण त्रास व्हायला लागतो, पण हेडेक काही थांबलेलं नसतं अशा लोकांचं, त्यांना आता अँटासिड खायची इच्छा नसते. राईट सायडेड हेडेक सँग्विनारिया कॅन मस्त कव्हर करतं. सँग्विनारिया कॅन आणि बेलाडोना ह्या 2 रेमेडीजनी बिलियस हेडेक बऱ्यापैकी कव्हर होऊन जातं. जलसेमियमचं सन्स हेडेक आहे, उन्हामध्ये जाऊन आल्यावरती हेडेक सुरू होणं. सेम गोज विथ द ग्लोनाईन. ग्लोनाईनमध्ये हेडेक आहे प्लस हायपरटेन्शन पण आहे ग्लोनाईनचं. आणि ब्रायोनिया टिपिकल गोज विथ द लार्ज क्वांटिटी ऑफ कोल्ड वॉटर. ओके. जनरल एन्झायटी आणि डिप्रेशनसाठी सुद्धा होमिओपॅथिक डॉक्टरांकडे किंवा प्रॅक्टिशनरकडे सुद्धा पेशंट येतात की आम्हाला अँटिसिपेटरी एन्झायटीसाठी, एस्पेशली लहान मुलांच्या एक्झामिनेशन फॉर्मसाठी काही तुम्हाला असेल मेडिसिन तर जलसेमियम आणि ॲकोनाइट जलसेमियम अर्जेंटम नायट्रिकमचा. त्यापैकी तुम्ही जलसेमियम अर्जेंटम नायट्रिकम दोन्ही दिले तरीही छान रिझल्ट येतात त्याने. येस. आणि ह्या ज्या मी सांगितलं ठीक आहे क्लोज कर, नो इश्यूज. ह्या ज्या ऑरमेट किंवा इग्नेशिया आहे, इवन डिप्रेशनच्या बाबतीत नायट्रोमूर आहे, माइंड रिलेटेड ज्या ज्या रेमेडीज आहेत वन्स अगेन तिथे सुद्धा कॉशनच हे करायचं, कारण माइंडवर ॲक्ट करणाऱ्या मेडिसिन जेव्हा आपण देतो त्यांची पोटेन्सी थोडी जरी हायर गेली तरी पण तिथे मेंटल ॲग्रेवेशन होऊ शकतो. सो आधीपेक्षा जास्त डिप्रेशन, आधीपेक्षा जास्त एन्झायटी जर पेशंटला आली तर मग ते तुमचं जास्त मोठं फेल्युअर आहे. सो माइंडवरती किंवा मेंटल सिम्टम्सवरती जेव्हा तुम्ही प्रिस्क्राईब करता तेव्हा तिथे देखील अगदी बेसिक पोटेन्सी 30 to 100 तुम्ही देऊ शकता. थँक्यू सो मच शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल आणि कुणीही जांभई नाही दिली त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. काय बरेच वर्ष झाली तरी यानंतर मी आपण आपलं मार्गदर्शन व्याख्यान या ठिकाणी द्यायचे. लाईट बंद करा. ही लाईट ह्याची बंद करा. चेहऱ्यावर लाईट येते. हां, धन्यवाद मॅडम. मला खूप बरं वाटलं. अतिशय होमिओपॅथी अनेक वर्ष पोस्ट ग्रॅज्युएटचा अभ्यास केला आहे. अशा शिंदे मॅडमकडून मला अनमोल मार्गदर्शन झाले. प्रॅक्टिसमध्ये उपयोग कराल मला खात्री आहे. तुमच्यापुढं ॲग्रिजन होमिओपॅथीचा अभ्यास बी केला नाही, डिग्री बी घेतली नाही असा मनुष्य तुमच्यापुढं उभा आहे. तर त्या माणसाकडून फार तुम्ही होमिओपॅथीबद्दल अपेक्षा करू नका. पण आमच्या गुप्तलिंगचे महाराज सांगायचे, जो न देखे रवि वो देखे कवि और जो न देखे कवि वो देखे अनुभवी. याचा अर्थ काय झाला की मी होमिओपॅथी शिकलेलो नाही. जर शिकलोच असेल तर हे मानसिंग शिंदे यांच्यासारखे माझ्याकडे हाऊसमन म्हणून 40 लोक आली त्यांच्याकडून शिकलो आहे. प्रॅक्टिसमध्ये आलो. पिडियाट्रिक बी फार शिकलेलं नाही आहे मी. कॉलेजमध्ये पिडियाट्रिक पण शिकलेलं नाही. त्याचं कारण असं होतं
की आमच्या मेडिकल कॉलेजमध्ये अंडर ग्रॅज्युएटला MBBSच्या मध्ये आमच्या वेळी पिडियाट्रिक हा सब्जेक्ट सेपरेट नव्हता. मेडिसिनचा एक भाग असायचा आणि मेडिसिनच्या पेपरमध्येच एक प्रश्नावली असायची, पिडियाट्रिक सेपरेट नव्हता. पोस्टिंगमध्ये काय असायचं की आम्हाला पिडियाट्रिक पोस्टिंग 1.5 महिन्याचं असायचं 4.5 वर्षाच्या करिक्युलममध्ये हॉस्पिटलचं पोस्टिंग. हा 1.5 महिना नेमका आमचा दिपावळीच्या मागं पुढं आला होता. ह्या दिपावळीच्या सुट्टीच्या मागं पुढं आल्यामुळं एकूण 1.5 महिन्यापैकी आमच्या टीचरनी 15 दिवस दांड्या मारल्या, आम्ही पोरांनी 15 दिवस दांड्या मारल्या. म्हणजे अंडर ग्रॅज्युएटला आम्ही पिडियाट्रिक काय शिकलो, पोरगं का रडतं हेच कळत नव्हतं. म्हणजे मग परीक्षेत पिडियाट्रिकचा पेपरच नव्हता. थिअरीमध्ये मेडिसिनमध्ये एखादा पेपर असायचा, प्रॅक्टिकलमध्ये काही विषय नव्हता. MBBS पास झालो त्यावेळी पिडियाट्रिकचं नॉलेज आम्हाला 0. सिव्हिल हॉस्पिटल सातारला आलो आणि सातारला आम्ही अतिशय परफेक्ट डॉक्टर झालो. सगळ्या ब्रँचेसमध्ये आम्ही परिपूर्ण झालो. पण तिथं डॉक्टर लावंगारे म्हणून एकच पिडियाट्रिशियन होते आणि सिव्हिलला ऑनररी होते. आम्ही 13 इंटर्नशिप करत होतो सातारा सिव्हिलला आणि दिवस आणि रात्र आम्ही खूप काम करायचो. भयंकर हेवी वर्क असायचं सातारा सिव्हिलला. आणि आम्हाला जर काय रात्री 2ला कुणाला काही प्रॉब्लेम आला तर त्या कन्सल्टंटला आम्ही रात्री 2ला फोन करायचो. रात्री हर्षे असतील किंवा त्या एक मॅडम गायनेकच्या होत्या, कुणी पण. आणि आम्हाला काही भीती वाटायची नाही, सगळं आम्ही काही करायचो दिवसभर रात्रभर. पण पिडियाट्रिकमध्ये त्या लवंगारीच्या अशा ऑर्डर असायची की माझ्या ऑर्डर नाही कोणी बदलायच्या, माझ्या ऑर्डर कोणी बदलायच्या नाहीत. मग आता ते पोरगं रडतंय, नातेवाईकमध्ये डॉक्टर काय करा. आम्ही यांना फोन केला तर तो काय माझा बॉस आहेस का मला फोन करतोयस. तोही मार्ग आमचा बंद, तोही मार्ग आमचा बंद. वार्डात नातेवाईकाला आम्ही काही उत्तर देऊ शकत नाही, आम्हालाही काही येत नव्हतं. आणि हे 2-2 दिवस यायचेच नाही तिथं. मग ते 2 सलाईन लावलेला आम्हाला काय करायचं, तो मला इतका शॉक बसलेला की मला सगळं येतं आहे पण पिडियाट्रिक काहीच येत नाही. म्हणजे अंडर ग्रॅज्युएटमध्ये येत नाही आणि इंटर्नशिपमध्येही काहीच येत नाही. मी गावी प्रॅक्टिस सुरू केली, 100 पेशंट असायचे, सगळं मला याचं पण पोरगं का रडतं हेच कळायचं नाही. त्याला कुठं पाठवायचं कळायचं नाही. लहान मुलांचे डॉक्टर कोणीच नाहीत, फलटणला कोणी नाही. एक सातारला फक्त एक डॉक्टर, ते पण माझ्या डोक्यातनं उतरलेले डॉक्टर. काय करायचं. मग पुढं पोस्ट ग्रॅज्युएशनला ज्यावेळी गेलो तेव्हा मला MD मेडिसिनला ॲडमिशन मिळालं. पण माझ्या डोक्यात एकच, MD मेडिसिनला ॲडमिशन घेतल्यानंतर मला फिमेल वॉर्ड माझ्याकडे आला, 30 पेशंट फिमेल. लक्षात आलं माझ्या ह्या 30पैकी 29 पेशंटला मी काहीच करू शकत नाही. एक ब्रॉन्को न्युमोनियाचा पेशंट त्याला मी बरा करू शकतो. म्हणलं हे कशाला शिकू, हे शिकण्यात काही पॉईंट नाही. म्हणलं मला येत काय नाही, तर डोक्यात होतं आपलं GP करायची गावी जाऊन. येत काय नाही, पिडियाट्रिक येत नाही, मग तेवढं पिडियाट्रिकचं शिकू. आणि मग माझं 1 महिन्याचं पोस्टिंग झाल्यानंतर आम्हाला पिडियाट्रिक प्रोफेसर आले. आल्यानंतर आमच्या कॉलेजमध्ये आम्हाला पिडियाट्रिकची पोस्ट निर्माण झाली. आणि पोस्ट निर्माण झाली म्हणलं आपल्याला पिडियाट्रिक शिकायचं आहे म्हणून MDची पोस्ट मी सोडून दिली घरी न सांगता कोणाला. आणि DCHला मग ते सुरू झालं. पुन्हा काय झालं, एक पिडियाट्रिकची 6 महिन्याची पोस्ट झाली, नंतर दुसरी अलाइड पोस्ट, अलाइड रेडिओलॉजीला. त्यावेळेला इंटर्नशिपला 600 रुपये मिळायचे, आपलं हाऊसमनला 600 रुपये मिळायचे. दुसरं पोस्टिंग रेडिओलॉजी. पुन्हा पिडियाट्रिकची पोस्टच नाही, पुन्हा रेडिओलॉजीमध्ये रजिस्ट्रेशन. DCH झालो तरी पिडियाट्रिकचं काहीच माहिती नाही. लक्षात आलं, शोकांतिका काय, DCH झालं तरी काहीच माहिती नाही. आणि मग ससून हॉस्पिटलमध्ये मला MD पिडियाट्रिकला ॲडमिशन मिळालं. तो मोठी स्टोरी आहे, पण तिथं माझं ॲडमिशन रखडवलं त्यांनी आणि मला डीन, प्रोफेसर ऑफ पिडियाट्रिक आणि डायरेक्टर, कोर्ट केस वगैरे भानगडी झाल्या. आणि मला समोर बसून विचारलं की म्हणलं तू काय मिळवशील, डिग्री मिळवायची, रजिस्ट्रेशन मिळवायची, पण डिग्री नाही. हे मला माहिती होतं आमच्या कॉलेजच्या काही पोरांना 10 वर्ष त्यांनी रखडवलं होतं. माझ्या लक्षात आलं की आपल्या आयुष्यात ते 10 वर्ष तर वाया घालवण्यापेक्षा त्यांच्या तोंडावर सांगून आलो की मला तुमचं पिडियाट्रिक नकोच आहे, MD डिग्री नकोच आहे, मीच पिडियाट्रिशियन होईल. आयुष्यामध्ये मी माझी डिग्री कधी लावली फलटणमध्ये कधीच लावली नाही. आणि मग इथं फलटणला प्रॅक्टिस केल्यानं सगळी जी माझी प्रॅक्टिस सुरू झाली ती पेशंटनी मला सगळी शिकवलेली आहे. सगळी प्रॅक्टिस कोणी शिकवलेली आहे, पेशंट.
इथले एक VIP पेशंट होता, 3 महिन्याचं बाळ माझ्याकडे येतं आहे. आम्ही फलटणमध्ये 2 पेडियाट्रिशियन, मी आणि होरा डॉक्टर. ते बाळ का रडतं आहे, सर्दी खोकला झाला आहे, आम्ही नेहमीप्रमाणे काय औषध दिली जे येतं ते. इथं फलटणमध्ये इन्व्हेस्टिगेशन्स काही नाही, तर ते रडायचं काय थांबाना पोरगं. मग मलाही कळेना आता करायचं काय. मग पुढं पाठवायचं तर पुण्याला. मला कळेना, मला असं वाटायला लागलं ह्याने आता आपल्याला सोडून दुसऱ्या डॉक्टरकडे जावं. पण दुसरा डॉक्टर कोण आहे, तो होरा डॉक्टर. मला कळेन नक्की काय करायचं, ब्लड टेस्ट करायची काय, 3 महिन्याचं तर बाळ आहे, करायचं काय म्हणलं. सोडलं. म्हणलं मला मनापासून प्रार्थना केली की यांनी माझ्याकडे येऊ नये, कारण मला देण्यासारखं काहीच नाही. कारण दुसरं काय काय नाही, ते चिठ्ठी घ्यायची ना अजय जोशींच्याकडे पुण्याला जा, तसे करण्यासारखं काय नाही. पोरगं रडतं आहे एवढं एकच. 5-6 दिवसानं त्या बाळाची आई मला रस्त्यात भेटली. म्हणजे डॉक्टर तुमचं काही चुकलं नव्हतं, आमच्या बाळाला बाहेर वसा झाला होता आणि त्यामुळं ते पोरगं रडत होतं. मग म्हणलं काय केलं तुम्ही? नाही म्हणले त्या दीक्षित बामणाकडे गेले आणि त्याने मंत्रून पाणी दिलं आणि ते पोरगं रडायचं थांबलं. आणि म्हणलं काय प्रकार आहे, म्हणलं कोणता मंत्र आहे. तर ते दीक्षित सर माझ्या पाठीमागेच राहत होते. मी दीक्षित सरांच्याकडे गेलो. आता त्यांना माहिती होतं मी लहान मुलांचा डॉक्टर आहे. म्हणलं दीक्षित सर तुम्हाला कोणता मंत्र आहे होतो ज्याच्यामुळे पोरगं रडायचं थांबतं? ते म्हणले डॉक्टर माझा कशाला अपमान करताय. म्हणले मंत्र वगैरे काही नाही आहे. तर म्हणले आरवी फाटकांचं पुस्तक आहे, त्याच्यात ब्लाटा ओरिएंटॅलिस नावाचं औषध आहे, मी देतो. त्या दिवसापासून ब्लाटा ओरिएंटॅलिस गेली 40 वर्ष ती मी रोज औषध वापरतोय. कसलंही पोरगं रडायचं आलं की मी ब्लाटा ओरिएंटॅलिस देतो, रडायचं थांबतं. आलं लक्षात तुमच्या? त्याच्यानंतर आज सकाळची एक गोष्ट सांगतो. सकाळी तर माझी 50 वर्षाची प्रॅक्टिस झाल्यामुळे लोकांचा विश्वास आहे, नवीन डॉक्टरला कदाचित हे शक्य होणार नाही आहे. रात्री 10 वाजता माझ्या एका पेशंटचा फोन आला जावलीवरनं की आमच्या बाळाला उलट्या होत आहे डॉक्टर, 7-8 उलट्या झाल्यात. तर म्हणलं काय आता सकाळ घेऊन या, तोपर्यंत म्हणलं पाणी लावा, गरम आहे, इकडं तिकडं करा. सकाळी 7ला त्याचा फोन आला की आमच्या उलट्या काय थांबलेल्या नाहीत, पोरगं पेकळलं आहे, 1 वर्ष 4 महिन्याची मुलगी आहे. म्हणलं ये तू, मला एका शिबिराला जायचं आहे, 9च्या अगोदर भेट. 8 वाजता ते माझ्याजवळ आल्यानंतर टिपिकली डिहायड्रेटेड बेबी आहे, ग्रेड 2, IV ड्रिप द्यायला पाहिजे, पेकळलं आहे पोरगं. ते म्हणलं माझ्या नेहमीच काय 2-4 प्रश्न असतं विचारतो. पाणी किती पितं आहे, 2 ट्रक माझ्या पुढे येतात नेहमी, आर्सेनिक व्हरायटर मारतो. 1-1 घोट पाणी पित असेल तर आर्सेनिक देतो मी, आणि पाणी जास्त पित असेल तर व्याल्बा देतो. मग त्या पोराचे ते गळू छोटा ते तोंडातलं पार्क काढूनच घेत नव्हतं, आणि आई पाणी पाजत नव्हती. काय उलट्या होत आहेत म्हणून आई पाणी पाजत नव्हती, आणि ते पोरगं पाण्यासाठी रडत होतं. मी म्हणलं पाज ना तो, नाही उलट्या, म्हणलं होऊ दे, किती व्हायच्या तेवढ्या होऊ दे. तर ते गडू 1 गडू 2 गडू सतत पाणीच सोडत नव्हतं, इतकं त्याला तहान होती. माझा ड्रग आला, लगेच व्हरायटर मालबा दिलं, 1 डोस दिला, 10-10 मिनटाला 1 गोळ्या देत राहा म्हणलं, 10-10 मिनटाला 1 गोळ्या दे, बाकी काहीही करू नकोस, शांतपणे बसा म्हणलं इथंच. मला एका शिबिराला जायचं आहे, 4 तासानं मी येईन, तोपर्यंत तुम्ही माझ्या इथंच बसा, करू काहीच नका. मी परत 1 वाजता आलो, तोपर्यंत पोरगं ठणठणीत झालेलं होतं. त्याचा फोटो पण काढून आणला आहे व्याल्बानं. तर आमचा एका सिंगल डोसवरती पेशंट झाले. त्यामुळे हे अशा काही ॲक्यूट म्हणजे होमिओपॅथी इमर्जन्सी, मी सगळे इमर्जन्सी सगळे पेशंट होमिओपॅथीनं मॅनेज करतो. कसलंही पोरगं रडणार असेल तर मला ते पटकन लक्षात येतं, तो बरा होऊन जातो, काय अडचणीचा विषय नाही. गेल्या 10 वर्षात मी एकाही पेशंटला ॲडमिट केलेलं नाही. जो ॲडमिट करायची गरजच लागत नाही, समजा चुकून गरज लागलीच तर मग कुठल्याही पिडियाट्रिशियनकडे मी पाठवून देतो, पण युजली ती गरज लागत नाही. फॉर एक्झाम्पल आजचं सकाळचं जे पेशंट आहे त्याला IVच लावावं लागलं असतं ना, परंतु त्या पेशंटचा माझ्याकडे 100% विश्वास आहे, कारण त्याचा बापही माझा लहानपणचा पेशंट आहे.
तुमच्यासारख्या नवीन डॉक्टरकडे एवढा लोक विश्वास ठेवतील असं नाही आहे. त्यामुळे 4 तासामध्ये पोरगं ठणठणीत होऊन घरी पण गेलेलं आहे. त्याला ॲडमिट पण करावं लागलं नाही. त्याचा फोटो आणि व्हिडिओ पण माझ्याजवळ मोबाईलमध्ये छोटासा आहे. तर ह्या ॲक्यूट कंडिशनमध्ये आपल्याला होमिओपॅथी खूप सुंदर काम करते. लक्षात याचं माझं नॉलेज कुठून आता मी एकदा कोल्हापूरला गेलो. माझा बॅचमेंट आहे, तो पिडियाट्रिशियन आहे. त्याला मी भेटायला गेलो आणि त्याच्यासमोर एक होमिओपॅथिक डॉक्टर, माझा मोठा भाऊ होमिओपॅथिक डॉक्टर आहे, हा पिडियाट्रिशियन आहे. दोघांची OPD एकच आहे, म्हणजे हॉल आहे, बैठकीचा हॉल एकच आहे. याच्याकडे 2-3च पेशंट आणि त्याच्याकडे 40 पेशंट. होमिओपॅथवाल्याकडे 40 पेशंट आणि सगळे VIP पेशंट त्याकडं. मला वाटलं काय चाललं हे, म्हणलं तुझी तिकडे आहे का OPD? नाही म्हणलं, ती माझ्या भावाची आहे. त्याचं नाव डॉक्टर मोहन गुने. म्हणलं डॉक्टर मी तुमच्याकडे बसू का? म्हणलं बसा. 2 दिवस मी त्याच्याकडे बसलो. मग त्यानं सगळे ॲक्यूट पेशंट सगळे कसे बरे करायचे लक्षात आलं माझ्या. आर्सेनिक कसं वापरायचं, व्हिएल्बा कसं वापरायचं. मी माझा कॉन्फिडन्स तिथं डेव्हलप झाला मोहन गुन्हेंच्याकडं की सगळे इमर्जन्सी पिडियाट्रिकचे पेशंट आपल्याला होमिओपॅथी म्हणून मॅनेज करता येतील. लक्षात राईट. अजून काय सांगितलं मी तुम्हाला, मला सगळं पेशंट शिकवतात. पूर्वी आमच्याकडे पायलोरिक स्टेनोसिसचे केसेस माहिती आहेत तुम्हाला? पायलोरिक स्टेनोसिसचे पेशंट माहिती आहेत कुणाला? हां मानसिक पाणी हां कुणाला माहिती आहे का पायलोरिक स्टेनोसिस? सेकंड बेबी असेल तर न्यूबॉर्न बेबीमध्ये 1.5 महिन्यानंतर त्याला उलट्या सुरू होतात. सुरुवातीला काही नसतं, तर त्याला व्हॉमिटिंग सुरू होतं. लक्षात 1.5 महिन्यानंतर उलटी सुरू होती. वाढत इतकी वाढत जाते उलटी की आईचं सगळं दूध बाहेर पडतं आणि त्या बाळाला डिहायड्रेशन व्हायला लागतं, वजन कमी व्हायला लागतं. आणि आपण एक्झामिनेशन क्लिनिकली केली तर पोटामध्ये इथं असा गोळा आलेला दिसतो आपल्याला. पोटामध्ये आपल्याला असा गोळा आलेला दिसतो मोठाच्या मोठा. आणि मग त्याला ॲलोपॅथीची काय ट्रीटमेंट आहे तर इमिजिएटली सर्जरी करायची आणि ते पायलोरिक स्टेनोसिस असतात त्याला कट घेतात आणि ते ओपन करतात आणि ते लगेच थांबतात. असा तो आहे पायलोरिक स्टेनोसिस. तर फलटणमध्ये आल्यानंतर मी माझ्या हॉस्पिटलमध्ये साधारण 7-8 लोकांचे पायलोरिक स्टेनोसिस पुण्यावरनं पिडियाट्रिक सर्जन बोलवून केलेल्या होत्या. काय पण एका पेशंटला त्यावेळी तिथं अनस्थेटिस्ट कोणी नव्हते. पुण्यावरनं सर्जन येणार जाणार, अनस्थेटिस्ट बरोबर जाणार. पोस्ट ऑपरेटिव्ह काय कॉम्प्लिकेशन झालं, आमचं पंचायत व्हायची. तर एका पेशंटला सायनोसिस झालं. सुदैवानं आमच्या ते पोरगं जगलं. पण त्याच्यानंतर मी कानाला खडा लावला की परत आपण ह्या भानगडीत पडायचं नाही. सर्जरीच्या पिडियाट्रिक सर्जरीच्या भानगडीत पडायचं. त्यावेळी ICU वगैरे असा काही प्रकार नव्हता. मग परत एक बेबी पायलोरिक स्टेनोसिसचं माझ्याकडं आलं, डायग्नोसिस झालं. मी म्हणलं आता तुम्ही असं करा की मगर मॅडमची चिठ्ठी देतो, तुम्ही त्यांच्याकडं जा आणि ऑपरेशन करून घ्या. ऑपरेशन केलं की 24 तासात ते व्हॉमिटिंग थांबतं. मग ते परत आले माझ्याकडं. म्हणले का तर म्हणले मगर मॅडमने फार पैसे सांगितलेत. म्हणले ना आम्हाला काय ते परवडण्यासारखं नाही. म्हणलं किती सांगितलेत पैसे जास्ती? तर मग म्हणले त्यांनी 5,000 रुपये सांगितलेत. मी पुण्याच्या डॉक्टरकडून येऊन करायचं त्यावेळी 8-10 हजार व्हायचे त्यावेळी खर्च. म्हणलं मगर मॅडम 5,000 काहीच नाही सांगितले. पण तरीसुद्धा म्हणलं मी त्यांना फोन करतो, अजून 1,000 रुपये कमी करायला सांगतो आणि तुम्ही करून घ्या ऑपरेशन. ते म्हणले डॉक्टर आमची ऐपतच नाही. आता ऐपत नाही म्हणलं तर मला माझ्यापुढं प्रश्नाला करायचं काय? आपण करायचं काय? त्याला डिहायड्रेशन व्हायला लागलेलं आहे, टिपिकल आहे. मग मी 1 अर्धी बाटली सलाईन लावलं, हायड्रेशन करेक्ट केलं आणि मी केंट उघडून बघितलं. त्याच्यात लिहिलं आहे पायलोरिक स्टेनोसिस. 3 ड्रग दिलेले आहे त्याच्यामध्ये एक आहे फॉस्फरस. मग तो फॉस्फरस ड्रग आम्ही वापरायला चालू केला. मग त्या एकच मला माहिती आहे तेवढा एकच फॉस्फरस ड्रग. ह्या फॉस्फरस ड्रगनं मी 22 पेशंट पायलोरिक स्टेनोसिस बरे केले. फक्त त्याच्यात काय असतं आहे त्याला 1 महिना लागतो. किती? एका दिवसात बरं होत नाही, त्याला लागतो 1 महिना. मग आम्ही त्या पेशंटला चार्ट करून द्यायचं, उलट्या किती झाल्या, लघवी किती झाली, रोज कॅल्क्युलेट कर, आज उलट्या 20 झाल्या, उद्याच्याला 19 झाल्या वगैरे 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 असं सांगून ते एकूण
ज्या पेशंटचं मी पायलोरिक स्टेनोसिस डायग्नोसिस करणार तो 2 दिवसांनी माझ्याजवळून गायब होणार, दुसरी कुठंतरी जाणार आणि मग तो ऑपरेशन करून मुक्त होणार. मी असंच एकदा आमचा पिडियाट्रिशियन आहे कदम डॉक्टर इंदापूरला, तर इंदापूरला त्याला मी सांगितलं असं आहे का म्हणलं, तुझ्या होतं का म्हणलं, होतं म्हणला. मग त्यानं माझ्याकडे सगळे पिडियाट्रिक पेशंट पाठवायला सुरुवात केली. मग तो तिथं पडवून सांगायचा, मी सोलापूरला तुम्हाला पाठवलं तर ऑपरेशनला 25,000 खर्च होईल, फलटणला पोलीस डॉक्टरकडे गेला तर तुमचा 1,000-2,000 खर्च होईल, तुम्ही जा. तर मी ज्या लोकांचं पायलोरिक स्टेनोसिस हे डायग्नोसिस केलं त्यापैकी कुणीच माझं राहिलं नाही. ते कुठंतरी जाऊन लगेच ऑपरेशन करून आले. पण कदम डॉक्टरने जेवढी 20-22 लोकं पाठवली माझ्याकडं ते सगळीच्या सगळी माझ्याजवळ बरी होऊन गेली. तर हा मला वाटतं तुमच्या होमिओपॅथी कॉन्फरन्समध्ये सुद्धा हे जर मी प्रेझेंटेशन केलं होतं अकलूजला. हे 2 गोष्टी आहेत. तर होमिओपॅथी कुठल्याही कंडिशनमध्ये आपल्याला वापरता येते. राईट. तर अजून काय हे 2 एक्सपिरियन्सेस तुम्हाला शेअर केलेले आहेत मी. ॲक्यूट कंडिशन्स आणखीन ह्याच्यामध्ये आणखीन काय तुम्हाला विचारायचं असेल तर विचारा. खूप काय सांगण्यासारखं आहे, नॉट ओन्ली पिडियाट्रिक पण बाकी सगळ्या गोष्टीतलं. तर मी इकडं का वळलो त्याचं एक बॅकग्राऊंड सांगितलं मी तुम्हाला. आणि दुसरं, सोलापूर मेडिकल कॉलेजच्या मुलांच्यामध्ये एक होमिओपॅथीबद्दल वेगळं प्रेम आहे. कारण आमच्याकडं डॉक्टर मिस्त्री सर्जरीचे प्रोफेसर अपेंडिक्स कापायचे आणि आर्निकाच्या गोळ्या टाकायचे. हे पोरं बघायचे डोळ्याने, अँटीबायोटिक काहीच द्यायची नाही. आणि आमची 400 मुलं MBBSची होमिओपॅथीचं औषध घ्यायला सरांच्या दारात रोज सकाळी 10 पोरांची गर्दी. त्यांच्या घर होतं तिथं जाऊन सगळं. ॲलोपॅथीचं आम्ही कुणीच औषध घेत नव्हतं. मी 2nd MBBSला असताना मला काहीतरी इथं गाला उठलं, इथं पुळ्या उठल्या, ते असं व्हायचं. मी गेलो सरांच्याकडे, नेहमीप्रमाणे आमची स्टाईल. सगळी पोरं सरांच्याकडं. ते 2-4 प्रश्न विचारलं, काय खातो गार का, 100 प्रश्न विचारले, हे 2 पुड्या घे जा बरं. ते जे बरं झालं ते अजून माझं उठलंच नाही परत इतक्या वर्ष. त्याच्यानंतर माझ्या गावचा एक मुलगा डॉक्टर हरी गोलब, तुमच्यापैकी कुणाला माहिती असेल, दोंडू मामाला तो रिटायर झाला का तर माहीत नाही. तर तो तिकडं होमिओपॅथीला ॲडमिशन, मी इकडं सोलापूरला MBBSला ॲडमिशन. आणि त्याच्या नादानं मी एक पहिलं पुस्तक 2nd MBBSला घेतलं होतं मी. आता डॉक्टर रॉबर्ट असं नाव आहे. त्याच्यामधलं एक वाक्य आहे बघा, होमिओपॅथी नेव्हर फेल्स, हू फेल्स इज द फिजिशियन. हे मी माझ्या डोक्यात पक्कं ठेवलेलं आहे. हू फेल्स इज द फिजिशियन 100% माझ्या डोक्यात आहे. आणि तसाच एक प्रसंग असा आला की ज्या माझ्या ब्रँचचे पेशंट नाही ते माझ्याकडे कधीतरी येतात चुकून. तर एक किडनी पेशंटचा फेल पेशंटचे ॲडल्ट पेशंट 40-45 वर्षाची लेडी ती माझ्याकडे आली. ती माझ्याकडे का आली तर त्यांचे जे फिजिशियन होते त्यांचा दवाखाना बंद होता त्या दिवशी. म्हणून लहान मुलं माझ्याकडे आहेत, आता आपल्या ओळखीचे कोणी डॉक्टर नाहीत म्हणून ते माझ्याकडे आले. मग ते टिपिकल ॲक्यूट नेफ्रायटिस जसं कंडिशन असते तशा पद्धतीनं ते होतं. मी आपलं ब्लड युरिया केले, युरिन ॲल्ब्युमिन केलं, ब्लड बरंच काहीतरी 65 वगैरे असं आहे ते. मग माझ्यापुढं प्रश्न आला की मी पिडियाट्रिशियन, यांच्याजवळ त्यांचे डॉक्टर नाहीत पण ते माझ्याजवळ आलेत, म्हणजे आपण जास्ती घेण्यात काही पॉईंट नाही आहे. तर मी म्हटलं आता ब्लड युरिया 65 आहे, पण तुम्ही एक ॲम्ब्युलन्स तयार करा. फलटणमध्ये तेव्हा डायलिसिस करायची सोय नव्हती, सातारला डायलिसिस सोय आहे. म्हटलं तुम्ही ॲम्ब्युलन्स करा आणि कन्व्हल्जन्स वगैरे आले तर काय करणार. आणि तोपर्यंत माझ्या अपुऱ्या नॉलेजप्रमाणे मी होमिओपॅथीचं ड्रग काढून त्यांना आर्सेनिक दिलं होतं. आणि एक 24 तास म्हणलं वाट बघू किती आउटपुट येतं आहे ते. 24 तासांना लक्षात आलं की त्या लेडीची युरिन आउटपुट 100 पण झाली नाही, 100 पण झाली नाही. आता तो ब्लड युरिया 65 आहे. त्याच्यानंतर म्हणलं वर गेलं तर काय करणार, लोक कारण नसताना मलाही शिव्या घालणार, तुमचा काय संबंध आहे बँचे. आणि हे नातेवाईक माझ्या ओळखीचे, म्हणजे लहान मुलांचं डॉक्टर ओळख आहे म्हणून माझ्याकडे आलेले, माझा त्या ब्रँचचे काही संबंध नाही. ते त्यानं सांगितलं की बाबा तुम्ही आता सातारला तुम्ही डायलिसिससाठी जावा. ते म्हणले आमची परिस्थिती नाही डॉक्टर जाण्यासारखी. मग मला कळे ना नक्की काय करायचं मी आता काय.
आणि सुदैवानं आम्ही त्या कापडाच्या दुकानात भेटलो. डॉक्टर तुकाराम गावडे मला समोर दिसला. अरे म्हणलं काय करतो आहे? म्हणलं बायकोला साडी घ्यायला आलो आहे. म्हणलं ती साडी बिडी बाजूला ठेव, तू माझ्याबरोबर चल. काय झालं? तर म्हणलं हे असं पेशंट आहे आणि माझ्या डोक्याप्रमाणे मी आर्सेनिक दिलं आहे, पण पेशंटला काय रिझल्ट येत नाही. तू म्हणलं तू होमिओपॅथीचा डॉक्टर आहे, तू बस म्हणलं त्याच्याबरोबर. काय ड्रग येतो आहे काढ. हो म्हणला येतो सर म्हणला. संध्याकाळी मला टेन्शन आले, आता करायचं काय पेशंटला जाऊन सांगितलं जायला तयार नाही. 8 वाजता तो बसला पेशंटच्या बरोबर आणि 11 वाजता आम्ही झोपायला निघालो. तो म्हणला डॉक्टर पेशंट क्युअर होईल. बरं झालं म्हणलं. काय बरं झालं म्हणलं. सकाळी 6ला मी पेशंटला फोन केला. म्हणलं 300 ml युरिन झाली. त्याच्यानंतर 11 वाजता अर्धा लिटर युरिन झाली. 2 वाजता 1-1.5 लिटर युरिन पास झाली. पेशंट ठणठणीत. आजही पेशंट ठणठणीत आहे. काय मी म्हणलं तुकाराम काय केलंस तू? तर काय ना म्हणलं 3 तास बसलो पेशंटच्या बरोबर आणि त्या मेंटलवरती त्याला एक ड्रग मिळाला. तो काय ड्रग मिळाला? तर या पेशंटनं त्याच्या गावातला असंच सुजलेली बाई बघितली होती आणि ती मेली होती किडनीच्या आजारानं. ती मेली होती तिच्यासमोर. आणि मग तिनं आता गृहीत धरलं होतं की मी पण आता मरणार आहे. मी मरणार आहे तर काय हरकत नाही, पण माझ्यानंतर माझ्या नवऱ्याचं पोराचं काय होणार? एवढा एकच क्लू त्यानं घेतला आणि त्याच्यानंतर नक्स 30चा एक डोस दिला आहे त्यानं फक्त. आणि तेवढ्या एका डोसनंतर ते पेशंट पूर्ण क्लिअर झाले. ते अजूनही पेशंट माझ्याकडेच येते. कंबर दुखली तरी माझ्याकडे येते आणि मी त्याला नक्सच देतो. तर मिरेकल आहे का नाही? आजही ती पेशंट ठणठणीत आहे लाईट. अजून एक पेशंट 10 वर्षाचा मुलगा आहे, किडनीचा पेशंट. त्यावेळच्या काळात थंडाप्रमाणे आम्ही त्याला ॲडमिट करायचो. दर 7 तासानं क्रिस्टलाइन पेनिसिलिन द्यायचो. असं 4-5-6 दिवस झाल्यानंतर त्याचा ब्लड युरिया झाला 112. पोराची सूज काय थांबे ना, बाकी काय नाही. मग आम्ही नेहमीप्रमाणे KM हॉस्पिटलला त्याला पाठवून दिलं. KM हॉस्पिटलमध्ये परत 8 दिवस ॲडमिट पोरगं. पुन्हा ते माझ्याजवळ आले. आता स्टिरॉइड द्यायचं असतं आम्हालाही माहिती होतं, त्याने तेच दिलं, वायसोलनच्या गोळ्या. माझ्यासमोर आलं, पोरगं गच फुगलेलं आहे. फक्त ब्लड युरिया 112चा 109 झालेला, एवढाच फरक पडलेला. त्या सरांनी सांगितलं की परत महिन्याने हा स्टिरॉइड चालू ठेवा, या प्रमाणात असं करा. नातेवाईक म्हणले रेस्टलेस काय डॉक्टर, पुण्याला गेलो पण पोरगं काय बरं नाही, मला बरं वाटत नाही. आता माझ्यापुढं प्रश्न आला, आता करायचं काय आपण करायचं काय? तोपर्यंत माझ्याकडं मुरगुड सर यायला लागले. मुरगुड सर किती लोकांना माहिती आहेत? होमिओपॅथिक डॉक्टर. टीचर तुमच्या बेळगाववरनं यायला लागले. मुरगुड सर आल्यानंतर मी म्हणलं सर असं पेशंट आहे किडनीचा आणि काय करावं लागेल? म्हणले आपण बरे करू म्हणले त्याला. आता ह्याच्यावर कुठं विश्वास बसतो आहे? मी त्यांना बोलवलं. मग ते मुरगुड सरांनी दिलं, हे काहीतरी दिले औषध आणि ते महिन्यातून एकदा यायचे माझ्याकडं. 1 महिन्यानं परत यायचे. मी म्हणलं दिलं, दिलं औषध. म्हणले ते होईल बरं होईल, पण म्हणले ते स्टिरॉइडचे ते बंद करायला सांगितलं आहे म्हणले. ते बंद करायला सांगितलं आहे म्हणले. आता म्हणलं तुम्ही बेळगावमध्ये, आनंद पंडित पुण्यामध्ये आणि पेशंट माझं डोकं खाणार. म्हणजे हे म्हणणार तुम्हाला कोणी सांगितलं स्टिरॉइड बंद करायला, ते म्हणणार तुम्हाला सांगितलं होतं स्टिरॉइड बंद करा. म्हणजे एकंदरीत धाकधूक झालं. 1 महिन्यानं पेशंट पोरगं बऱ्यापैकी त्याचं सूज कमी झालेलं, पोटाचा घेर कमी झाला, पोरगं हसतंय. ब्लड युरिया 65 आला आणि ते पोरगं 3 महिन्यामध्ये पूर्ण बरं झालं. आज त्या माणसाचं वय 45 वर्षाचं असेल. ते काय ड्रग दिले वगैरे मी काय केलं नाही. आणि त्याच्यानंतर मात्र मी एकही पेशंट, किडनीचा पेशंट मी कुठेही पाठवलं नाही. मुरगुड सरांच्याकडेच पाठवतो. नंतर काही पेशंट मी अजित कुलकर्णी पाठवलं.